तेव्हा ठरवलं की नाही आपण रेसिंग करायला पाहिजे, त्यांच्यासाठी रेसर बनायला पाहिजे आपण. आणि मग ते कुठेतरी दॅट वॉज माय फर्स्ट इंट्रोडक्शन आपण म्हणून स्पीडला. स्पीडचं इंट्रोडक्शन कुठं झालं तर TV वर झालं. माझी पहिली रेस झाली 10 जून 1987 अहमदाबाद मोटोक्रॉस. आणि पुन्हा ऑटोमोटिव्ह रेसिंग संघातून मी त्याला रिप्रेझेंट केलं. अहमदाबादमध्ये नॅशनल लेवलचा इव्हेंट होता. आणि त्या रेसमध्ये मी लास्ट आलो. बोलतो चेष्टा विचार पण ही रेस तू यासाठी जिंकणार आहे म्हटलं मी. बोललो राहू द्या असं ते एक झालं. म्हटलं बघा आले तर तुलाच सांगतो म्हटलं. आणि कोल्हापूर डर्ट ट्रॅक रेसला गेलो आणि रेसच्या सुरुवातीलाच गाडीचं चाक पंक्चर माझं. पण ती डर्ट ट्रॅक रेस होती. मी पंक्चर गाडी स्टार्टपासून एंडपर्यंत चालू मी फर्स्ट आलो. काय सांगता? एका चांगल्या रॅली ड्रायव्हर बनण्यासाठी तुम्हाला ॲडॅप्टिबिलिटी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला स्नोमध्ये गाडी चालवता आली पाहिजे, तुम्हाला डेझर्टमध्ये चालवता आली पाहिजे, तुम्हाला रेन फॉरेस्टमध्ये चालवता आली पाहिजे, ग्रॅव्हलमध्ये, माउंटन्समध्ये. तुमच्याकडे ऑलराऊंड ॲबिलिटी पाहिजे गाडी चालवायला. टर्मॅकवर चालवता आली पाहिजे, वाळूच्या रस्त्यावर तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे. आणि हाच खरा कस असतो रॅली ड्रायव्हरचा. त्याला आपण फोटोजेनिक मेमरी म्हणून. तुम्हाला फोटोजेनिक मेमरीने गाडी चालवायला लागते. बघायला वेळ नसतो तुम्हाला. इट्स सो फास्ट. जंगलात जातात झाडं डोळ्यात तुमच्या येत असतात. रस्ता झिकझॅक असतो. मग तुम्ही कधी बघणार रस्ता राईटला जातो का लेफ्टला जातोय दिसत नाही तुम्हाला. त्याच्या कानाने ऐकायचं, ऐकून तशी गाडी वळवायची तिकडे रस्ता असतो. पहिलं स्टेअरिंग वळवायचं मग रस्ता दिसतो. रेसिंग इज द बेस्ट वे टू टेस्ट अ व्हेकल. नॅचरल टेरेनमध्ये गाडीचं टेस्टिंग होतं. तुम्हाला माहिती आहे रेस नंतर ते टायर नेतात सगळे, तुमचं ऑइल काढून नेतात सगळं, लॅबोरेटरी चेक करायला टायर किती वेअर अँड टेअर झाला आहे. रेसिंगचं उरलेलं मटेरियल हे R&D साठी कंपनीसाठी गोल्ड आहे. गोल्ड त्याच्यासाठी लाईक गोल्ड माईन होती. पुढच्या रिसर्चसाठी ते सगळं घेऊन ते रिसर्चला नेतात कंपनी. सगळं सगळे पार्ट्स काढून नेतात त्या गाड्याचे. सस्पेन्शन काढून नेतात. स्प्रिंग किती वापरली गेली, किती त्याला वेअर अँड टेअर आला, प्रत्येक पार्टचा अभ्यास केला जातो. मी स्वतः एक कंपनी आम्ही फॉर्म केली आहे, मी आणि काही लाईक माइंडेड लोकांनी मुंबईतले, एअरपेस म्हणून, एअरपेस इंडस्ट्रीज. आणि तिथं आम्ही एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम बनवतो, इको फ्रेंडली ट्रान्सपोर्ट सिस्टीम भारतासाठी. त्यात फ्लाईंग कार आहे, पण ॲक्च्युली ती कार रस्त्यावर चालणारी आणि ती ड्रोनमध्ये पण अटॅच होऊ शकते. तर आम्ही एक बॅटरी ऑपरेटेड कार बनवतोय जे नॉर्मल EV आहे. आणि एक ड्रोन्स बनवतोय आणि सोलर पॅनल्स बनवतोय. ऑटोमोबाईल क्षेत्र सगळ्यात मोठं क्षेत्र आहे आणि आपल्याकडे ते एक्सपोजर नाही आहे ॲक्च्युली. ऑटोमोबाईल फक्त रेसिंगच नाही, त्याच्यामध्ये इंजिनियर्स आहेत, वेदर क्रू आहे, टायर डेव्हलपमेंट आहे. बघा तुम्ही जे काही हालतं ते मोटर स्पोर्ट्सच आहे ना. नमस्कार. शब्दयात्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची ही बॅकग्राऊंड तुम्हाला थोडीशी वेगळी वाटते ना, कारण आज स्टुडिओची चौकट सोडून मी स्टुडिओच्या बाहेर आली आहे. चाकोरी बाहेर जाऊन आयुष्य जगणाऱ्या एका जिगरबाज व्यक्तीच्या घरी मी तुम्हाला घेऊन आली आहे. आधी वेगाचं आकर्षण, मग वेगाचं वेड, आणि मग पुढे जाऊन वेगाच्याच क्षेत्रामध्ये वेगवान अशी झेप घेतलेल्या या व्यक्तीला खुर्चीत कसं बांधून ठेवणार. म्हणून मी आज त्यांच्या घरी आली आहे आणि आज इथे मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे, जिथे त्यांची चित्रकथा सुद्धा साकारलेली आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग. गेली 38 वर्ष रेसिंगचा खच्चून अनुभव असलेले संजय टकले यांच्या घरी आपण आलो आहोत. संजय दादा, खूप छान वाटतं तुम्हाला भेटून आणि आत्ताच्या तुमच्या डकार रॅलीच्या यशाबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच अँड प्लीज वेलकम टू माय होम. प्लीज कम. वाव. आणि इकडे ट्रॉफीज रूम आहे आमच्या जर तुम्हाला बघायची असेल तर. येस, डेफिनेटली आपण बघूया. ह्या काही ट्रॉफीज आहेत. याच्यामध्ये हिमालयन रॅली माझी सगळ्यात आवडती ट्रॉफी आहे. डेझर्ट स्टॉर्म आहे, ऑस्ट्रेलिया आहे, एशिया कप आहे, इस्टोनिया आहे, मलेशियन चॅम्पियनशिप आहे, रॅली ऑफ न्यूझीलंड आहे. हिमालयन रॅली माझी फेवरेट रॅली भारतामध्ये. भारतात आतापर्यंत मी आंतरराष्ट्रीय 50 पेक्षा जास्ती पोडियम घेतलेत. 75 रॅली चालवल्यात आंतरराष्ट्रीय मी, आणि त्यातले काही मेडल्स आहेत. अमेझिंग अमेझिंग. संजय दादा, आज तुमच्या घरी येऊन खूपच छान वाटतंय. तुमचं हे घर वेगळ्या पद्धतीनं तुम्ही डिझाईन केलेलं आहे, पण या घराचं नाव ते सुद्धा खूप वेगळं आहे, नंदिनी. नंदिनी माझ्या आईचं नाव आहे आणि त्यामुळे त्या घराला नाव नंदिनी दिलं गेलं. आणि त्या घराची कहाणी खूप वेगळी आहे. नंदिनी नाव आहे तुमच्या आईचं होतं आणि आई या घरात वावरत असल्यामुळे मेमरीज होत्या. आणि मग मी काय मुलीचं नाव देऊ शकतो, पत्नीचे नाव देऊ शकत होतो, पण ज्यांची पुण्याई आपल्याला आली आहे आणि ज्यांचं एक तर एक ते मग त्याचा आम्ही घरी बारीक म्युरल बनवले आम्ही बाहेर. जर तुम्ही बघितलं असेल तर घराचा ते सेम रेप्लिका आम्ही बनवलेला आहे आणि ते घर या घरात अजूनही जिवंत आहे.
त्या घरामध्ये ते घर अजूनही जिवंत आहे. तर ते मेमरीज काय मला घालवता नाही आल्या, माझ्या मुलीलाही घालवता येणार नाही, कारण का ती पण इथं मोठी झाली. तर असं थोडंसं आम्ही जपायचा प्रयत्न केला त्याची या घराची. राईट त्या सांगण्यावरच कळते की इतकी आत्मीयता की आपल्याला त्या घराची एखादी वीट सुद्धा बाजूला काढावीशी वाटत नाही. हो. पण हेही घर मला वाटतं पुन्हा एकदा त्या मेमरीज घेऊनच तुम्ही बांधलेलं आहे. म्हणजे एक त्याच्यातली जमेची बाजू अशी की जागा बदलली नाही, त्याच जागेवर राहतो. तर मग घरी यायचा रस्ता तोच आहे, तो टर्न तोच आहे, तर ती फिलिंग्स तेच आहे, तर गेटमध्ये वळताना पण तोच रस्ता आहे. त्यामुळे ते काय बदललं नाही, त्यामुळे असं नवीन काय वाटलं नाही. तुमचं लहानपण इथेच गेलेलं आहे. राईट. त्यावेळेला तुमच्या आई वडिलांची शेती होती. राईट. शेतकरी कुटुंब. येस, माझ्या पंजोबा आजोबा वडील. इनफॅक्ट मी 2010 पर्यंत शेती केली. हो, माझ्या पत्नी शेती बघायची. माझी कन्या पण शेतातच खेळून मोठी झाली, चिखलात पाण्यात. आम्ही माळवं म्हणतो आमच्या भागामध्ये, म्हणजे काही पीक लावलं असेल तर ते कापायचं, मार्केटला न्यायचं, विक्री करायची त्याची. तर अशा गोष्टी हे सगळं जवळजवळ सगळं जे तुम्ही आता हायवेपासून बघता तर हे सगळीच जमीन शेतीखाली आमच्या कुटुंबाची होती. लहानपणी साधारणपणे आणि मुलांना गाड्यांची वगैरे आवड असते. हो. तुम्हाला काय आवडायचं लहानपणी खेळायला? आमच्याकडे ट्रॅक्टर होतं. तो ट्रॅक्टर माझं फेवरेट खेळणं होतं लहानपणी. का तशी घरामध्ये आमच्याकडे बुलडोजर होता, कॅटरपिलर ट्रॅक्टर, जो अमेरिकेवरून माझ्या आजोबांनी आणला होता ऑप्शनमधनं. आणि तो शेतीसाठी सर्रास वापरला जायचा. तो ह्यूज आणि त्याची साईज मोठी असल्यामुळं तो माझं लहानपणाचं एक अट्रॅक्शन ट्रॅक्टर होता. मग कधी मोठा ट्रॅक्टर. आणि मग मी त्याच्यामुळे मी ते खेळणी तर ट्रॅक्टरचीच खेळणी घ्यायचो त्यावेळेला. म्हणजे एकदम इनिशियल पार्ट म्हणून, म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड किंवा जे काही मला मेमरी आठवती, ट्रॅक्टर वॉज माय फेवरेट खेळणं असं म्हणायला हरकत नाही. सायकलिंग पण खूप करायचं तसं मी ऐकलं. हो, ते नंतरच्या पार्टमध्ये सायकल शिकलो, मग नंतर शिकलो. आणि जुन्या काळी सायकल असणं सुद्धा एक प्रेस्टिज असायचा की तुमच्याकडे रायली आहे का ॲटलस आहे. त्यात पण ॲटलस होती, त्याच्यात रायली म्हणून एक होती, मग हिरो आली, मग त्यात पण ब्रँड कुठली सायकल कोणाची त्याच्यावर त्याचं स्टँडर्ड ठरायचं ग्रुपमध्ये पण, की तुझ्याकडे ॲटलस आहे का, माझ्याकडे रायली आहे. रायली वॉज अ इंग्लिश सायकल, ब्रिटिश कंपनी होती, इफ आय एम नॉट मिस्टेकन. तर सायकल पण घरात होते आणि सायकल असणे प्रेस्टिज होतं त्यावेळेला. आता पुढे जाताना वेगाचं आकर्षण तुम्हाला कसं काय निर्माण झालं? ते लहानपणापासूनच होतं का नंतर तरुणपणी डेव्हलप झालं? नाही, ॲक्च्युली कुठली पण गोष्ट तुम्ही जसं ग्रो होता मुलं, तर तुमचे विचार तसे डेव्हलप होतात. आजूबाजूचं वातावरण, तुमचं विजन, जगाकडे बघायचा दृष्टिकोन आणि तुमच्या घरात असणारी राहणारी तुमची वडीलधारी माणसं, त्यांचं इम्पॅक्ट इथंच असतो. तुमची शेतीवाडी असेल, तुमचे 4 मित्र असतील, तुमचे काका काकू असतील, आईबाबा असतील, आजोबा असतील, ज्याच्या तुम्ही संपर्कात येता तर त्याच्यावर तुमची घडवणूक घडत असते का तुम्ही त्यालाच बघून आपण शिकत असतो. ग्रोईंग अप काळातलं बोलतोय. वेगाबद्दल बघता तर आमच्याकडे एक TV होता, अख्खं गाव इथंच TV बघायला यायचं. एकच TV अख्ख्या गावात होता आमच्या. आणि तो क्राऊनचा होता, माझ्या बाबांनी घेतला होता 1979, ब्लॅक अँड व्हाईट. त्याला त्याचं दार होतं. आणि जे काही प्रेक्षक जुन्या TV त्यांना माहिती असेल, जे माझ्या वयाचे आहेत त्यांना ते आठवण येईल, ते जुने दार असायचं. आणि त्याच्यावरती एक वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स म्हणून कार्यक्रम लागायचा, दर शनिवारी असायचा तो. तर तो स्पोर्ट्समध्ये तो कार्यक्रम मी आवर्जून बघतो, खेळायची आवड असल्यामुळं. आणि 5वी नंतर मला मिलिटरी शाळेत बोर्डिंग स्कूलला टाकलं होतं बाबांनी. मी बालवाडी ते 4थी ICC बोर्डमध्ये केलं, बिशप्स म्हणून शाळा आहे कॅम्पमध्ये. आणि मग माझ्या आईचे वडील मिलिटरीमध्ये मेजर होऊन रिटायर झाले, तर त्यांना असं वाटतं की मुलांना थोडंसं मिलिटरीचं शिक्षण हवं आणि शिस्त हवी, आणि ग्रामीण भागामध्ये मुलांना अपॉर्च्युनिटी काय असणार आहेत, म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना कन्व्हिन्स करून बोर्डिंग स्कूलमध्ये टाकायला विनंती केली. आणि त्या हिशोबाने मी बोर्डिंग स्कूलमध्ये श्री शिवाजी प्रेपरेटरी मिलिटरी स्कूल म्हणून बोर्डिंग स्कूल आहे, तर 5वीला माझा दाखला झाला आणि मी राहायला लागलो बोर्डिंग स्कूलमध्ये. बोर्डिंग स्कूलमध्ये नवीन नवीन ॲक्टिव्हिटीला एक्सपोजर झालं, गेम्स, मिलिटरीच्या ॲक्टिव्हिटीज, आणि त्यामध्ये बऱ्याचशा आउटडोर ॲक्टिव्हिटीज होत्या. मिलिटरी इज ऑलवेज मोर आउटडोर आणि कमी अकॅडमिक्स, म्हणजे कम्पॅरेटिव्हली कमी अकॅडमिक्स. आणि मग तसंच गावाकडे आता गावाचे खेळ रोजच होते, इट्टी दांडू, लगोरी, आम्ही स्वरूपारुंबे. गावात जे काही खेळ होतं, नॉर्मल मोठी शेतीवाडी होती, बैलगाडी ज्याच्यावर ट्रॅक्टर चालवायचा, शेतीमाल बाजारात घेऊन जायचा. तर असं ते वय होतं, 4थी 5वी 6वी. 4थी 5वी मध्ये सुद्धा तुम्ही ट्रॅक्टर? हो, 5वी मध्ये असताना मी कार चालवायला शिकलो. हो, उभं राहून मी कार चालवायचो आधी मध्ये. आणि मग गाडी मला असं वाटतं मी आधीपासूनच शिकलो. आणि बाईक पण चालवताना उंच मुलं, माझ्या एका सर्वंटला बसायचो मागं बुलेटवर, आणि मी बुलेट चालवायचो, तो पाय टेकवायचा. हो, तर तशी काय गावात काही गर्दी नव्हती. गावामध्ये 1-2 मोटरसायकल असतील आणि गाड्या पण अशा काही नव्हत्या खूप गाड्या गावामध्ये, एखादी दुसरी गाडी असेल इथे.
असं काय खूप काही डेव्हलप भाग नव्हता 80sमध्ये. आणि 80 साली काय भारतामध्ये किंवा पुण्यामध्ये काय असं गाड्यांचं काय असंही नव्हतं काय. अजिबात. हो. आणि त्या टी व्हीवरती एकदा मी कार रॅली पाहिली, त्या ब्लॅक अँड व्हाईट. शनिवारचा दिवस होता, शनिवारी तो कार्यक्रम असायचा. आणि तेव्हा जे थ्रिल झालं मला फील झालं की वाव, ह्या गाड्या साईडवेज येतात आणि टर्न करतात आणि जम्प्स करतात आणि हे तुम्हाला इतकं ते. आणि त्याच्यामागे माझं बॅकग्राऊंड पण तसंच होतं, ट्रॅक्टर चालवणं, हे चालवणं. तर ते ह्याला फॅसिनेशन झालं मला. वाव, हे आपण करायला पाहिजे. त्याचाच तो जोड होता पुढचा, त्या लाईफस्टाईलचा. म्हणून ते फॅसिनेशन झालं. तेव्हा ठरवलं की नाही, आपण रेसिंग करायला पाहिजे, ह्यांच्यासारखं रेसर बनायला पाहिजे आपण. आणि मग ते कुठेतरी दॅट वॉज माय फर्स्ट इंट्रोडक्शन आपण म्हणून स्पीडचं इंट्रोडक्शन कुठं झालं तर टी व्हीवर झालं. आणि तेव्हापासून मग दुसरी सायकल जोरात चाल. मग तुम्ही जसं मला प्रश्न विचारला की तुम्हाला सायकलचा आवड होतो, मग घरातलं कुठलंही काम असो सायकलचं मी करणार. कपडे इस्त्रीला आणायचे असतील, दळण आणायचं असेल गिरणीत जाऊन, का तर सायकल चालवायला मिळणार. हां, सायकल चालवायला मिळणार आपल्याला. तर असं मग सायकल जोरात चालवायची, सावकाश नाही चालवायची, जेवढा दमायची चालवायची. मी सायकलवरती 10वीच्या आधी मी महाबळेश्वर, फलटण, कोल्हापूर, नाशिक, शिर्डी मी सायकलवर केले. पुण्यामध्ये पिक्चरला वगैरे सायकल जाणं म्हणजे हा नॉर्मल प्रोग्राम होता. नाही, ते सायकल चालवायला एन्करेज करायचं, सायकल चालवायला काही प्रॉब्लेम नव्हता त्यांचा. शाळेच्या ट्रिप्स होत्या, आम्ही गावातली मुलं, इथं रामदारा म्हणून एक होतं, तिथं आम्ही शाळेची सहल काढायचो, सायकलची सहल काढायचो आम्ही 4-5 मित्र मिळून. सायकल वॉज सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता त्या काळात. सायकल घेऊनच जायचं, सायकल म्हणजे आपला पाठ. माळाव खेळायला जायचे, क्रिकेट खेळायला जायचे. आणि एका सायकलवर 3 जण बसायचे त्या काळी. नळीवरती एक, कॅरेजवर एक आणि सीटावर एक. असा तो काळ होता. आणि मग पुढच्यानी पण त्याला सायकल मारू लागायचं पाय, तर मागच्यानी मागून पाय मारू लागू लागायचा. तर असं ते हो, सायकलमध्ये वेगळे प्रकार. आणि जसं आपण विचारलं की वेग तिथून सुरू झाला, त्यानंतर मग ट्रॅक्टर पण मी जोरात चालवायला लागलो. आमच्याकडे बैलगाडी होती, ते बैलगाडी पण जोरात चालवायला लागलो. हो, बैलगाडी, टांगा. आमच्याकडे शेती माल कमी माल निघाला तर मग छोटी टांगा न्यायचा मार्केटला. थोडा जर जास्ती माल निघाला तर बैलगाडी न्यायची, ट्रॅक्टर कशाला न्यायचा. आणि जर खूपच माल निघाला मग ट्रॉली लागेल आपल्याला, मग आपण ट्रॅक्टरवर त्या डिझेल टाकू. तर असे ते 3 प्रकारची वाहनं होती माल वाहण्याकरता बाजारमंडीपर्यंत. आणि मग छोटं असेल तर छोटं. आणि कधी कधी मग सायकलवर एक बाचकं बांधून पण घेऊन जायचे की कशाला आपण एवढं काही न्यायचं. तर असे ते ट्रान्सपोर्ट ते जोरात चालवायचं, पण काय असं ना ते अगदी लहानपणापासून तुम्ही कुठल्या प्रकारची वाहनं हाताळता. हो, पण ते पण फास्ट चालवायला असं फास्ट बैलांना थोडंसं म्हणून नाही, असं पण थोडंसं नाही का मारायला लागायचं होतं, पळ बाबा पळ. सर मी एक तसं सुरू झालं. आणि मग शाळेमध्ये सगळ्यातच फर्स्ट गेम्समध्ये, रनिंगमध्ये सगळे गेम्स खेळायला लागलो. आणि ते स्पीड होतं डोक्यामध्ये, फास्ट करणं. आणि मग ते फॅसिनेशन राहत गेलं. आणि बॉर्डिंगमधून सुट्टी राहिली की सायकल जोरात चालवणे, बाईक जोरात चालवायला लागलो. मग असं ती जर्नी सुरू झाली. हां, मग बाईक घरी होती. हां, वडिलांची गाडी होती, मग ती शिकलो. आणि मग भावाची गाडी, एक आमच्या आत्या भावाची गाडी होती. त्याचं कुठलं काम असतं त्याला मस्का लावायचा, तुझं काय काम आहे का, हा गाडी मिळवण्यासाठी. तर अशा पद्धतीने तो जर्नी सुरू झाला. खूपदा लागलं तर सांगायचं नाही गाडीवर पडलो म्हणून, नाही तर गाडी काढून घेतील. हां, थोडंसं मारणं एक गावाकडची एकदम फॅशन होती. मुलांना मारलं नाही म्हणजे त्यांना वळण नाही. हो, म्हणजे कधी कधी काही नसताना पण मार खायचा. माझ्या कन्येने पण काही नसताना मार खाल्लाय बरेचदा. म्हणजे तिच्या आईला असं वाटतं की 2 धपाटे टाकले म्हणजे ती सुधारलेली आहे. पण त्यावेळेला तुम्हाला हे रेसिंग, आता तुम्ही गाड्या चालवत तर होतात, पण मग रेसिंगमध्ये जावं, मग रेसिंग विषयीची माहिती किंवा इथे कुठल्या स्पर्धा आहेत किंवा कुठल्या कॉम्पिटिशन्स आहेत, त्याची माहिती तुम्ही कुठून काढायची? 9वी-10वी पर्यंत मला आयडिया नव्हती काय. पण मी बघत होतो की पेपरला येतं आहे काय, पुण्यामध्ये काय आहे का, मोटरसायकल क्लब आहे का. आणि माहिती घेता कॉमन मित्राकडून कळली की पुण्यामध्ये एक मोटरसायकल क्लब आहे, पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन, शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला पारा म्हणूया. नेहरू स्टेडियम हा मोटरसायकल क्लब आहे. मग वयाच्या 17व्या वर्षापासून त्या क्लबच्या आजूबाजूला चक्रा मारायला सुरुवात केली. कसा दिसतो, काय आहे, लोक कशी आहेत, रेकी केली थोडीशी. रेकी केली. आणि मग ओळख काढायला ट्राय केली, कोण ओळखीचा आहे का. तर माझ्याच गावात एका मित्राचा एक मित्र ओळखीचा होता, त्याच्यामुळे मग ते क्लबमध्ये जायला लागलो. आणि मग ते माहिती घेतली, त्यांनी 18 वर्षाचं तुम्ही झाला पाहिजे, लायसन्स घ्या, तुम्ही क्लब मेंबरशिप घेऊ शकता. आणि मग पहिल्यांदा 18 वर्ष झाल्यानंतर लायसन्स काढलं RTOमध्ये जाऊन, आणि त्या मोटरसायकल क्लबची मी मेंबरशिप घेतली. आणि मग तिथून माझी रेसिंगला सुरुवात झाली. मोटरसायकल बायकिंगची सुरुवात झाली. हां, तिथं त्यांचा ट्रॅक होता तळजाईला, तर ते
विकेंडला प्रॅक्टिसला जायची ती मुलं, त्यांच्याबरोबर प्रॅक्टिसला जायला लागलो. त्यांच्या क्लबच्या गाड्याही होत्या आणि दे वर व्हेरी काइंड टू मी. क्लबवाले सुद्धा, त्यांचे प्रेसिडेंट होते सुरजित सिंग झंडू, इज नो मोर, आणि त्यांची मॅनेजमेंट कमिटी छान होती आणि त्या सगळ्यांनी मदत केली की ठीक आहे, गावाकडचा मुलगा आहे आणि करतोय तर करू द्या, करतोय, चांगला करतोय. हां, सपोर्ट राहील ॲब्सोल्युटली. माझ्या रेसिंगचा बेस माझ्या मोटरसायकल क्लब हे म्हणायला हरकत नाही. 18 वर्ष 12 मिळालं. त्याच्या आधी 1 वर्ष क्लबमध्ये चक्रा मारल्यात त्या. तर तसं प्रॅक्टिकली 17 वर्षापासून त्यांच्याबरोबर फक्त गाडी चालवते होती. मग रेस बघायला जाणे, इव्हेंट्स बघायला जाणे. हडपसर पुण्यातील पहिली मोटोक्रॉस झाली होती आणि मी ती बघायला सायकल घेऊन गेलो होतो. सॉरी, मी मध्ये तुमची मागून स्किप झालं. आणि तेव्हा मला त्या पारा हे संस्थेचं नाव कळलं की ही संस्था आहे. पुण्यातली पहिली रेस इथं झाली, मोटोक्रॉस. हे करायचं ठरवलं तेव्हा 8वी 9वी 5वी-6वीतच असेल तेव्हा मी कदाचित. ती बघितली होती मी रेस. मग मला ते लिंक लागले की ही बाईक रेस आपण बाईक इकडे करता येतं आपल्याला, असं झालं ते. आणि मला असंही माहिती मिळाली की तुम्ही तुमच्या घराच्या मागे सुद्धा एक डर्ट ट्रॅक बनवून घेतलेला होता. हा, त्या ट्रॅकची एक वेगळी कथा आहे. कथा अशी आहे की मी पहिली रेस झाली, माझी पहिली रेस झाली 10 जून 1987ला अहमदाबाद मोटोक्रॉस. आणि पुन्हा ऑटोमोटिव्ह रेसिंग संघातून मी त्याला रिप्रेझेंट केलं. अहमदाबादमध्ये नॅशनल लेवलचा इव्हेंट होता आणि त्या रेसमध्ये मी लास्ट आलो. बरं, लास्ट येण्याबद्दल पण काही हरकत नाही आहे. पण लोकांचे 10 लॅप झाले, माझा 8वा चाललेला. म्हणजे बाकीच्या लोकांनी मला 2 वेळा लॅप केलं होतं. मला गाडी चालवता येत नव्हती, बरंचदा पडलो, चालवायची काही आयडिया नव्हती जास्ती. पहिली रेस आणि मग मला ते लोकांना उभं करू नये काढायला बाहेर बाद झाला होता. 2 लॅपचे कधी होणार होता. रेस संपली, मला मधूनच बाहेर काढलं. ते थोडं हर्ट झालं होतं. अरे यार, आपण पूर्णता करायला पाहिजे होती, आपल्याला बाहेर काढलं असं. तर ते थोडंसं खंत होते की नाही, म्हणलं आपण शिकायला पाहिजे, आपण बघायला पाहिजे काय करता येईल. मग तिकडनं घरी आल्यानंतर म्हणलं तसाच एक छोटा ट्रॅक आपल्या घरामागं, ही भिंत येण्याच्या मागं तो ट्रॅक केला होता, त्याच्याबरोबर एक्झॅक्टली मागं. आणि ती जागा जी होती 20 गुंठे, ती आमच्या घराचे लोक शेतीचे नाही का, घराजवळ एक जागा होती, तर आम्ही किचन गार्डन म्हणून वापरायची. थोडी मिरची झाडं, थोडी वांग्याची झाडं, म्हणजे असं किचनसाठी लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी लावल्या होत्या तिथं. थोडी तांदूळ लावायचे आमच्या घरचे, ते घरच्यासाठी उपयोगी होते. माझे घरचे म्हणले नाही तुम्हाला ही जागा नाही देऊ शकत आम्ही तुला. तर मी वाद करून थोडं हे करू नाही म्हणून मला इथं ट्रॅक करायचं आहे आणि घेतली. हां, मी म्हणलं काय तुमचं नुकसान होईल, मी काम करेल शेतामध्ये, ट्रॅक्टर चालवेल, तुमचं काय कॉस्ट आहे ती सांगा. ते रागामध्ये होतं जरा. मग मी तुमची भरपाई देईल, काय असेल तर जागा तर मीच घेणार. आणि ट्रॅक्टर स्वतः चालवला, स्वतः फरांडीनी ते माउंट्स बनवले. 3-4 मित्र गावातले बरोबर घेतले, काही लेबर होते शेतीतले, आणि हुबेहूब मोटोक्रॉसचाच ट्रॅक इथं बनवला. मला असं मी म्हणू शकेल की तो भारताचा पहिला प्रायव्हेट ट्रॅक होता. हो, असू शकेल. खरं तर कुणालाही माहिती नसेल, पण आता तुमच्याकडनं ही माहिती मिळते की भारतातला सर्वात पहिला डर्ट ट्रॅक. म्हणजे माझ्या माहितीमध्ये हा कदाचित पहिला प्रायव्हेट ट्रॅक असेल. आधी कोणी केला असेल तर मला माहीत नाही. पण मग मी तर स्वतःच एक ट्रॅक केला आहे भिंतीच्या मागे 20 गुंठ्यामध्ये. आणि माझ्याकडे एक यामावतीला मॉडिफाय केलं होतं. आणि ह्या ट्रॅकमुळे मी आमच्या गावात खूप बदनाम झालो होतो. आय वॉज द मोस्ट बदनाम कॅरेक्टर आमच्या गावामध्ये. म्हणजे त्याचं कारण असं की प्रॅक्टिसला आमचा टाईम नव्हता. रात्री 12 वाजता, पहाटे 3 वाजता, कधी पण मन आवाजाने अख्ख्या गावाला त्रास व्हायचा, लोकांच्या झोपा मोड व्हायच्या. मग गावातले वडील बुरुज लोक माझ्याकडे असे बघायचे, एक ट्रॅक्टर करत बसतं रात्रभर, काय ते बनवलंय त्यांनी, उड्या मारत बसतो त्याच्यावरनं. आणि दॅट वॉज न्यूसेस टू द विलेज ॲक्च्युअली. काही लहान मुलं जी होती, वात्रट वात्रट जरा खूप डिसेंट वर्ड झाला असं. पण जी लहान मुलं होती ती सगळे फॅन झाले गावातलं. अरे दादा आपले ह्याच्यात जम्प करतात, गाडी हे करतात. ती लहान मुलं बघायला यायची शाळेत जाणारी येणारी. आणि इथे प्रॅक्टिस सुरू केली. इथे विहीर आहे मागे ह्या भिंतीच्या, विहिरीमध्ये स्विमिंग करायचं, सायकलिंग करायचं आणि प्रॅक्टिस करायची. पण म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही रेसिंग तर सुरू केलं होतं, म्हणजे बायकिंग सुरू केलं? एकच रेस चालवली होती, एकच झाली. मग त्यातून जी मला शिकवते प्रॅक्टिस करायला सुरुवात केली इथं. तोपर्यंत लोकांना इतकं माहिती नव्हतं की तुम्ही रेसिंगमध्ये आहात. आणि घराच्यांचा विरोध होता सगळ्यांचा. माझे वडील मला एकदा म्हणले होते, बाबा पाया पडतो ह्या शब्दात, बाबा हे रेसिंग नको, आपला हातपाय मोडायचे धंदे आहेत, आपण शेतकरी कुटुंब, तुला जर गाड्यांची आवड आहे तर आपली शेती हायवे लगत आहे, तू गॅरेज टाकायचं आपल्याला, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कर, त्या क्षेत्रात काहीतरी करिअर कर. हे रेसिंग करणं हा म्हणजे जीवावरचा खेळ आहे. आणि हातपाय मोडले, उद्या काय झालं, आदू झाला, काय झालं तर कोण तुला बघणार, काय होणार. तर त्याचा विरोध होता, घरचा तर सगळ्यांचाच विरोध होता त्याच्यासाठी. मी ह्याच प्रश्नाकडे येणार होते की तुम्हाला खरं तर धडपडीचा हा स्पोर्ट्सचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोत्साहन कोणी दिलं मग पुढे जाण्यासाठी? काही प्रोत्साहन कोणीच नाही दिलेलं, सगळ्यांनीच नाही म्हणून सगळ्यांनी नाही सांगितलं. इट्स ऑलवेज. आणि मला असं वाटतं की कोणी लोकांकडून प्रोत्साहनाची काय अपेक्षा करतात, काय वाट बघतात, कशासाठी? जर तुम्हाला वाटलं यू आर बेस्ट सेल्फ मोटिवेटर, कशासाठी तुम्हाला कोणाचं प्रोत्साहन पाहिजे? जेव्हा मी ठरवलं की रेसिंग करिअर करायचं, माझ्याकडे प्लॅन बी काही नव्हता.
देयर इज नो प्लॅन बी, इट्स ऑलवेज प्लॅन ए. ऑलवेज एकदा जे ठरवलं की मला रेसिंगमध्येच मला करिअर करिअर करायचं करायचं मी आहे. फिक्स केलं 11वी-12वी मध्ये की मी हेच करणार आहे. बरं. माझं पॅशन हेच आणि मी हेच करणार आहे. मग प्लॅन बी काही नाही माझ्याकडे. पण मग संजय दादा तुमचं असं अकॅडमिक शिक्षण असं तुम्ही काय घेतलं? बीकॉम केलं आणि LLB केलं मी सिम्बॉयसिसमधून. पण मी शेतीला जोडधंदा चालू केला. इथे एक हॉटेल व्यवसाय सुरू केला. त्यावेळेस केबल इंटरनेट आले होते, मी केबल इंटरनेटची कंट्रोल रूम टाकली. तर त्या वेळेला जे जे धंदे करायला लागले शेतीमध्ये मी थोडं ॲडव्हान्स शेती केली, ग्रीन हाऊसेस वगैरे केले. बाबा माझे पारंपरिक शेती करत होते, मग मी थोडंसं ग्रीन हाऊस केलं, जरबेराज लावणे किंवा टिश्यू कल्चरची केळी लावणं. मी 2010 पर्यंत शेती केली. कन्स्ट्रक्शनकडे हे जे वळायचं कारण असं की आमची इथली एक 18-19 एकर जागा आमची सिलिंगमध्ये गेली महानगरपालिकेकडे. भरपूर क्षेत्र होतं आमच्या बाबांचं. तर मग तेव्हा लक्षात आलं की सिटीजवळ क्षेत्र ठेवून उपयोग नाही, त्याच्यावरती रिझर्वेशन्स किंवा सरकार हे ॲक्वायर करू शकतं. ऑलरेडी निम्मी जमीन ॲक्वायर झाली होती. मग आम्ही ही डेव्हलप करायचा निर्णय घेतला. शहरामध्ये एवढी मोठी जागा असेल तर सरकार मागू शकतं, शासन मागू शकतं, आणि शासनाची काही चुकी नाही याच्यामध्ये. त्यांना कशासाठी जागा लागू शकते, मग ओपन असेल तर मागू शकतं. बरं, त्यावेळेस सरकारी रेट काही जास्ती नव्हता. आता तरी चांगला आहे. आता सरकारी जागा घेतली, सरकार चांगले पैसे देतं. पण त्यावेळेस गव्हर्नमेंट व्हॅल्यूज जागेची कमी असायची, सरकारी रेटने पैसे घ्यायचे म्हणजे ते अगदीच कमी रेटने असायचे. तर ती 19 एकर जागा घेतलं. मग आम्ही स्वतः ठरवलं की आपण स्वतः ह्या जागा डेव्हलप करूया. मग आम्ही कन्स्ट्रक्शनकडे वळालो 2010 नंतर. सगळ्यांची डेव्हलपमेंट झालं. मी सगळ्यात शेवटी शेती बंद केली या भागात, कारण डेव्हलपमेंट करणं गरजेची भाग आहे. कारण शहरीकरण वाढत आलं होतं, वाढत होतं, आणि शेती ठेवणं रिटेन करणं डिफिकल्ट होतं. अनादीच एक हात भाजला होता. हा जो शेवटचा जकात नाका ही आमच्या आजीची जागा आहे, म्हणजे आमची जागा आहे अख्खी जकात नाक्याची. येस. पण ती कॉर्पोरेशनने ॲक्वायर केल्यामुळे तुम्हाला द्यावी लागली शासनाला. आता सिलिंग ॲक्टचा कायदा होता, बरोबर. त्यामुळे तुम्ही काय भांडून काय उपयोग नाही शासनाशी. आणि शासनाचंही बरोबर आहे, तुमच्याकडे एक्सेस जागा तुम्ही थोडी जागा आम्हाला नियमाप्रमाणे तुम्हाला त्यांना देणं भागच होतं. मग ही डेव्हलपमेंट केली आणि शेती बंद केली. पण बेसिकली 2010 पर्यंत शेती आणि शेतीला जोडधंदा असंच एक करिअर केलं. म्हणजे थोडा नाही म्हटलं तरी तुम्ही कुटुंबाचा काही व्यवसाय होता, शेतीचा व्यवसाय, तो तुम्ही पुढे नेला. हो, उलट त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि त्याला जोड व्यवसाय पण केले. मग थोडं कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी चालू केली छोटीशी. एक हॉटेल टाकलं हायवेला, मोठं होतं, 1 एकरमध्ये होतं, परमिट रूम बार होतं मोठं. आणि मग केबल इंटरनेटचा बिझनेस चालू होता. 3-4 धंदे त्यावेळेस चालू केला. एक दूध टँकर्स घेतले, ट्रक्स दूध वाहतुकीसाठी, ते घेतले. त्याला जे जे काय जोडधंदे तेव्हा करताना ते केले मी जोडधंदे त्यावेळेला. आणि त्याच्या बरोबरीनं रेसिंग मेन हे रेसिंगच होतं. ते करावं म्हणून हे सगळं करायचं होतं, असं होतं ते. बरोबर. पण म्हणजे घरच्यांचं असं होतं का की तू रेसिंग करतोयस तर बाबा ह्याच्याकडेही लक्ष दे, ज्याच्यावर कुटुंब चालणार आहे किंवा घर चालणार आहे, अशा पद्धतीनं? घरच्यांचं म्हणण्यापेक्षा आय लॉस्ट माय फादर ॲट अ व्हेरी अर्ली एज. आय लॉस्ट माय फादर मी TYला असताना. सो कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच आली. तर पर्यायाने मला चॉईसच नव्हता. आणि आय लॉस्ट माय मदर ऑल्सो ॲट अ व्हेरी अर्ली एज. सो माय ग्रँडमदर वॉज देअर, लॉस्ट माय ग्रँडमदर ऑल्सो. तर कुटुंबाची जबाबदारी आलीच. मग पर्यायाने तुम्हाला करणं आलंच तुम्हाला. हां, मग त्याला चॉईस काय होता तुम्हाला? यू हॅव नो चॉईस. बट ऑफकोर्स आय वॉज क्वाईट अडल्ट. 19-20-21 वर्ष वय होतं, का नाही करायचं. आणि मिलिटरी स्कूलमधून आलो होतो. मिलिटरी स्कूल आल्यामुळे इंडिपेंडंट होतो. जगाची खूप जाण नाही, पण कॉन्फिडन्स होता की मी करेल, मला काही गरज नाही आहे. मित्रमंडळी, परिवार मोठा होता, नातेवाईक होते. तेव्हा असं काही खूप काय अडचण नाही असं मी नाही म्हणणार. बरोबर. पण मग तुम्ही बायकिंगमधून 4 व्हीलर्स किंवा या कार रेसिंगमध्ये, कार रॅलिंगमध्ये कसे काय? आता पुढचा पाहिजे की मी 14 वर्ष बायकिंग केलं. आणि तुम्ही बघत असाल तर एक 100हून अधिक ट्रॉफीज बायकिंगमध्ये घेतल्या असतील मी. त्याच्यामध्ये मोटोक्रॉस असेल, डर्ट ट्रॅक असेल, कार रॅलीज असतील, हिल क्लाइंब असतील, त्याचे बरेच विविध वेगवेगळे प्रकार आहेत. ट्रेल रेसिंग असेल. आणि मग 29-30व्या वर्षी लग्न केलं. आणि बायकिंग सोडायचं कारण पण असं की एका रॅलीमध्ये नाशिकला मला तो मुलगी झाली होती, संजना. मला वाटतं 2 पण नाही, म्हणजे 7-8 महिन्याची असेल ती. हां. आणि माझी पत्नी तिला घेऊन नाशिकला रेस बघायला आली होती. आणि नाशिक रॅलीमध्ये एका, मला अजूनही आवडतं, सुरगाणा पेठ सेक्शनमध्ये एका घाटामधनं येताना मी थोडी गाडी स्किड झाली माझी. ते नॉर्मल आहे, त्यात काय सोपं आहे. त्याची गाडी साईडवे जाती, त्या कठड्याला धडकली. मग थोडंसं असं डोळ्यावर अंधेरी आल्यासारखं झालं. आणि ती मुलगी डोळ्यासमोर दिसली. म्हणलं, तेव्हा मला कळलं आणि अंगाचं पाणी झालं की आपल्याला मुलगी आहे, आपण रिस्क नाही घ्यायला पाहिजे. आणि ती रेस मी हरलो ॲक्च्युली 2nd or 3rd. तर मी लीड करत होतो त्या रेसमध्ये. आणि त्या दिवशी मी बाईक रेसिंग बंद करायचं की म्हणलं आता कुटुंब आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, आणि आपण रेसिंग नाही करायला पाहिजे. आपलं काय झालं तर देअर विल बी ऑन रोड्स, ॲब्सोल्युटली ऑन रोड्स. आणि त्या दिवसानंतर मी निर्णय घेतला, मी बाईकिंग करणार नाही. कधी गाडी रस्त्यावरही जोरात चालवणार नाही. रस्त्यावर मी कधीच गाडी जोरात नाही चालवली.
आणि मग बाईकिंग बंद केलं मी 2001 साली. 2001 साली मी बाईकिंग बंद केलं. अच्छा. आणि मग रॅलिंगमध्ये रॅलिंग ही दुसरी पर्व सुरू झाली. मी डेलिबरेटली ड्रीम माझी मारली होती आणि 6-7 वर्षामध्ये ब्रेक घेतला मी. बिझनेसकडे जायला लागलो. जसं कुटुंब प्रत्येकजण चालवतो, काम करणं, बिझनेस वाढवणे, प्रपंच करणे, आणि त्यामध्ये एक 6-7 वर्षामध्ये मी ब्रेक घेऊन बॅकपॅकिंग केलं. अच्छा. बॅकपॅकिंग म्हणजे तुम्ही एक बॅग घेता आणि तुम्ही जग बघता $20 किंवा मिनिमम पैशानी ट्रॅव्हल करून. तर त्यावेळेस पण मी 100हून अधिक देश बॅकपॅकिंग केलं. किती देश फिरला? 100पेक्षाही जास्त. 100पेक्षा जास्त. आणि काही देशात पत्नीला घेऊन गेलो. काही देश डिफिकल्ट होते, मित्रांबरोबर काही पाहिले, आणि काही माझे मी ओनवर पाहिले बॅकपॅकर म्हणून. तर असं ते एक 6-7 वर्षाचा पर्व गेला. पण हा जो होता, मला वाटतं 7 वर्षाचा हा काळ होता, हे जे तुम्ही बॅकपॅकिंग करून इतर देशात फिरलात, त्याचं कारण काय? जग बघायची मला आवड होती. मी बायकिंगवर पण अख्खा इंडिया फिरलोय. मी शोगनवर लेह लडाख केलं. तर आधी मला बायकिंगची आवड होतेच. कधी कधी तर आमच्या काळात फक्त बाईकच्या साईडला, तोंडच्या साईडला जायचं किती का लांब. तर मोबाईल, गुगल मॅप्सवर काय नव्हतं त्या काळी. बघू इकडे काय आहे. अच्छा. असं जायचं फंबर 200 रस्ता दिसतो इकडे, हा रस्ता कुठे जातो, हा रस्ता कुठे जातो. तो काळ तसा होता. एक्सप्लोरिंग इकडे काय आहे, डोंगराच्या पलीकडे काय आहे बघूया. काही विजन नव्हती, इंटरनेट नव्हतं, टीव्हीवरही काही खूप माहिती नसायची. त्यामुळे पलीकडे काय आहे, लांब काय आहे, म्हणून ते एक जग बघायची आवड सुरू झाली. कारण ह्याच्या पलीकडे काय, इथं पुढे काय अजून, म्हणजे व्हर्च्युअल जगात न रमता हे जे काय आहे स्वतः जाऊन ते एक्सप्लोर करणं. आता तुम्ही युट्यूब आणि टीव्हीवर बघू शकता. आता काही, तेव्हा काही नव्हतं, टीव्हीवर बघण्यासारखं पण काही नव्हतं. मग आपण बघूया म्हणून मी बाईकवर खूप इंडिया पाहिलं. आणि मग आपण जग बघूया. तर म्हणून मी जग बघायचं मला आवड होती. मग बॅकपॅकिंग केलं. माझ्या लाईफमध्ये हे नव्हतं काय, असं प्रेझेन्स नव्हता किंवा असं काही छान नव्हतं वाटत. असं काही एक्साइटमेंट म्हणण्यापेक्षा मला डिस्क्राईब नाही करता येणार. पण जसे दिवस जायला लागले जग बघितल्यानंतर सुद्धा एक थांबण्यासारखं आयुष्य वाटलं. एक काय म्हणू आपण, एखादा पॉज आल्यासारखं वाटलं. पण पॉज असं डिप्रेसिंग म्हणूया आपण थोडंसं. आणि काही कारण तर काही नाही. कारण तर बाकी छान होतं. हा, सगळं तर छान होतं आणि कारण तर काही नाही कशाचं. पण त्यावेळेला तुम्ही म्हणताय तसं तुम्ही बायकिंग कम्प्लिटली बंद केलं होतं. 7 वर्ष बंद केलं होतं. बॅकपॅकिंग केलं, जग पाहिलं, बिझनेसही सायमल्टेनियसली ग्रो केले, कुटुंबही छान होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. मग काय मलाही कळत नव्हतं की काय झालं म्हणून आपल्याला, काय म्हणजे असं काय. माझा एक मित्र आहे प्रफुल्ल संचेती म्हणून, त्याचं नाव मी आवर्जून घेऊ इच्छितो. तर त्यांनी मला एकदा सांगितलं की सिंहगड इथं एक ऑटोक्रॉस स्पर्धा आहे कारची, त्याचा भाऊ भाग घेणार आहे त्याच्यात, तर आपण बघायला जाऊया. तर ते ऑटोक्रॉस म्हणजे 2 किलोमीटरचा ट्रॅक असतो आणि त्यात तुम्ही टायमिंग रेस होती, ती टाईम रेस होती, टाईम ट्रायल म्हणतात त्याला. आणि $200 काहीतरी एंट्री फी होती. तर तिथे काय एंट्री कमी पडल्या होत्या, तर ऑर्गनायझर ऑन स्पॉट एंट्री घेत होते की तुम्ही ऑन स्पॉट एंट्री घेऊ शकता. तर माझा मित्रही म्हणला, माझ्या मित्रांनी भाग घेतला प्रफुल्लने. मला म्हणलं तू पण घे. $200 तर भरायच्यात. म्हणलं तू घे. मग पत्नीला म्हणलं तू पण घे. हा, मग पत्नीचे 200 भरले, माझे $200 भरले. आपण घेऊया टाइम ट्रायलमध्ये भाग कारच्या. आणि चालूया म्हणलं, काय हरकत नाही. आणि मला मोटोक्रॉसचा एक्सपिरियन्स चांगला होता. तो ड्रायव्हर वगैरे काय भीती वाटायचं काही कारणच नव्हतं मला. आणि त्या टाइम ट्रॅव्हलमध्ये मी फर्स्ट आलो मी माझ्या गटामध्ये. आणि असं म्हणून कॅमेरा, माझी पत्नी अख्ख्या लिस्टमध्ये लास्ट आली. म्हणजे जे यादी लागते इरिस्पेक्टिव्ह ऑफ मेन ऑर वुमन, तर ऑफकोर्स ती महिला असल्यामुळे तिचं नाव खालीच येणार होतं. आणि वरती नाव होतं संजय टकले आणि खाली नाव होतं रेवती संजय टकले. त्याच्यावरती खूप लोकांनी जोक केले की वरती खाली टकले म्हणून असं. आणि ती फोटो काढून लोकांनी फेसबुकवरही टाकलं होतं माझ्या मित्रांनी. आणि ती एक छोटी ट्रॉफी मिळाली मला ती अशीच. मग आम्ही सिंहगडला गेलो, पिठलं भाकरी खाल्ली, ती ट्रॉफी. त्यानंतर जो काय आनंद झाला मला, मग मला लक्षात आलं आपण आपलं पॅशन सोडलं होतं. म्हणजे आता आपल्या याच्यामध्ये काय बाबा, तो पॉज कशामुळे आला होता, काय निराशा होती हे लक्षात आलं. स्वतः डिस्कवर केलं. आणि 7 वर्षाचा मोठा गॅप झाल्यानंतर तुम्ही ते पहिलं बक्षीस मिळवलं. हो. आणि कधी कधी आपल्याला शोधावं लागतं, आपल्यालाच बघावं लागतं की काहीतरी तर आपल्याकडून राहून गेलेलं आहे किंवा आपण काहीतरी तर रस्ता चुकलेलो आहोत. आपल्या लायकिंगचा रस्ता, रस्ते सगळे चांगले असतात पण आपला लायकिंगचा रस्ता आपण सोडलेला आहे. आणि तेव्हा माझं वय किती होतं माहिती, गॅस करा, 38 years old, 38 वर्ष पूर्ण. 39वी मला चालू होती. आणि तेव्हा मी निर्णय घेतला आपण कार रेसिंग करूया. म्हणजे वयाच्या खरंच पुढच्या 39व्या वर्षी 39व्या वर्षी कार रेसिंग चालू करूया म्हणलं. माझे घरचे म्हणले, माझी बहिणी, तुमचं वय किती झाले बघा. माझे मित्रही म्हणले, अरे लोक 37-37ला रिटायर होतात,
यू आर तुम्ही आता सुरुवात हो करताय. 39 वर्ष तुमच्या 2007ची गोष्ट आहे आणि तुम्ही 38 वर्ष पूर्ण झाले तुम्हाला. 39 वर्षाचे आहात तुम्ही आता आणि चालू आहे तुम्हाला 39 आणि तुम्ही कसं काय रेसिंग करू शकता आता. यंग मुलं सगळे 17-18 रेसिंग करतात का रेसिंग करतात. पण मला असं वाटलं की मी जग बघितलं होतं, मॅच्युरिटी चांगली आली ती, एक अंडरस्टँडिंग होतं वर्ल्डचं. तर म्हणलं नाही आपण करूया म्हटलं. तिथं पण मोटरसायकल सारखंच कोणीच म्हटलं नाही की तू रेसिंग करू शकशील. मग मी आणि माझ्या मित्रांनी एक लेझर स्टॉर्म रॅली, TSD फॉर्मॅट रॅली असं टाइम स्पीड डिस्टन्स, त्या छोट्या रॅलीजपासून सुरुवात केली आणि मग तिथून पुढे माझ्या कार जर्नीला सुरुवात झाली. व्हेरी नाईस. म्हणजे 7 वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा म्हणजे तसं असं म्हणतात ना, फिनिक्स पक्षाने कसं उसळून पुन्हा भरारी घ्यावी, त्या पद्धतीनं तुम्हाला तुमचं पॅशनही लक्षात आलं की मी ते मिस करतोय आणि तिथून तुम्ही पुन्हा एकदा सुरुवात केली आणि ती सुरुवात पुन्हा खालपासून की पुढेपर्यंत म्हणजे 0 पासून ती सुरुवात जी होते ते. मग पुन्हा प्रशिक्षण आलं म्हणजे ट्रेनिंग आलं, प्रॅक्टिस करणं आलं, सगळं आलं. हे सगळं पुन्हा नव्याने केलं. सगळं नव्याने केलं. पण तुम्हाला मी ह्यात एक डिफरन्स सांगतो. बायकिंग मी शिकलो आणि कारही शिकलो. पण कार शिकायला मला सोपं का गेलं, तुम्ही कुठली पण गोष्ट मला असं वाटतं वयाच्या 40 वर्षी चालू करावी माणसानी. कारण का तुम्ही मॅच्युअर झालेला असता, तुम्हाला 18, 21, 22 पर्यंत काही कळत नसतं. मध्ये बरेचसे मिस्टेक्स केलेले असतात, तुमचे श्रोते पण मान्य करतील. आणि 30-32 पर्यंत त्यांचा मिस्टेक्समध्येच कारभार चाललेला असतो. ट्रायल एरर, हा बिझनेस करू, हा करिअर निवडू. 40 पर्यंत तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही चांगले परिपक्व झालेला असतात, तोपर्यंत विचारही प्रगल्भ झालेले असतात, ठेसा लागलेले असतात, चांगले अनुभव आलेले असतात. म्हणून मी म्हणलं 40ला तुम्ही नवीन बिझनेस, नवीन काहीतरी चालू करावं प्रत्येकाने, तेव्हा तुम्ही एकदम तयार असता. 40ला एकदम तयार असता तुम्ही. लोक चुका करतात, 40ला बंद करतात. जेव्हा तुम्ही खरं तयार असता, दॅट इज द राईट टाइम टू स्टार्ट एनिथिंग. 40. पण संजय दादा, तुमचं जे क्षेत्र आहे ते खूपच चॅलेंजिंग आहे म्हणूया किंवा रिस्क घेण्याचं आहे, तर ते ह्या वयात सुरू करणं ही फारच वेगळी गोष्ट. पॅशनच होतं ना मला, माझं रिस्क घेण्याचंच काम होतं. बायकिंगमध्ये माझे 50-100 ॲक्सिडेंट्स झाले असतील सहज. रस्त्यावर माझा एकही ॲक्सिडेंट नाही झालेला. अच्छा. नाही, कधीच नाही. साधी गाडी पण कुणाला लागलेली. शहरामध्ये जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग करता त्यावेळेला कुठेही नाही, कधीही नाही. आमच्या घराचं ड्रायव्हिंग माझी पत्नी मुलगी जास्ती सांगू शकेल. त्यांना नक्की विचारा. म्हणजे आम्ही कुठेही बाहेर जात असेल तर माझी पत्नी गाडी चालवते. बरं. तिला असं वाटतं की मला गाडी चालवता येत नाही, किंवा तुम्ही कशी गाडी चालवता, रॅश चालवता, हे चालवता, ते तुम्ही नका चालू, मी चालवते. मग मुलगी पुढे बसते, मी मागं बसतो. तर आमच्या घराची ट्रिप सहज अशीच असते, किंवा कधी मुलगी चालवते, पत्नी बाजूला बसते, माझी सीट तर मागची फिक्स आहे. अच्छा. तर मी मागच बसलेला असतो. तर माझ्या घरामध्ये असं त्यांना वाटतं की मला गाडी चालवतात नाही, खरी गोष्ट आहे. तुम्ही माझ्या पत्नी मुलीला विचारू शकता. सो आमच्या घरामध्ये ते घरची मुलगी दाल बराबर असं असतं. तर त्यांना अजूनही वाटतं कदाचित मला गाडी रस्ता चालवता. मला वाटतं तुम्हाला थोडासा रेस्ट पिरियड देत असतील की नाहीतरी तुम्ही सतत गाडी चालवत असता, तर इथे आता आम्ही चालवतो आणि तुम्ही आराम करा. तसं काही नाही. त्यांना असं वाटतं की ते ड्राईव्ह बेटर दॅन मी. मला ह्याच्यात हा एक प्रायव्हेट प्रश्न जो विचारावा वाटतो की मग एवढा जर तुमच्याविषयी माहिती होतं, तुम्ही जे काही रेसिंग करता किंवा हे सगळं रिस्क घेणं आहे तुमच्या स्वभावात आहे आणि तुमची पॅशन म्हणजे केवळ ड्रायव्हिंग, कार्स हे आहे, अशा वेळेला तुमच्या मिसेस तुमच्याशी लग्न करायला कशा काय तयार झाल्या, काय ती आहे? त्याचं उत्तर तुम्ही तिला विचारायला पाहिजे. पण मी तिला कल्पना दिली होती की लग्नाच्या आधी सगळं दाखवलं होतं, घर दाखवलं होतं, लाईफस्टाईल माहिती होती. आमचं लव्ह मॅरेज आहे, नॉन मॅरेज आहे, वी न्यू इच अदर बिफोर मॅरेज. कॉलेजला आम्ही एकत्र ग्रुपमध्ये होतो, कॉलेज वेगळं असतं तरी ग्रुप कॉमन होता. त्यामुळे तिला माझ्याबद्दल सगळी कल्पना होती. बायकिंगमध्ये पण तिने मला पाहिलं होतं चालवताना, बायकिंगच्या ह्याच्यामध्ये. तिला माहिती होती की मी मोटोक्रॉस, डर्ट ट्रॅक, तिने अनंत पाहिलेत माझ्या, आणि मला गाड्यांची आवड आहे. आणि पण हे कारला जाईल ही तिला कल्पना नव्हती. तिला असं वाटतं की बायकिंग करून ते सोडून देतील, असं तिचा तो समज असावा मला वाटतं. पण मग त्या बायकिंग मध्येच तुम्ही रोमॅन्टिकली त्यांना अप्रोच झालात आणि मग लग्न ठरलं, असं झालेलं आहे? एकदम लव्ह स्टोरी, एकदम पिक्चरची लव्ह स्टोरी आहे. सांगा थोडंसं काहीतरी, स्टोरी आहे, कसं घडलं हे सगळं? ऍक्च्युली फर्ग्युसनमध्ये ओळख झाली आणि मी कोल्हापूर डर्ट ट्रॅक रेसला जाण्याचं तिला सांगितलं होतं, तर ग्रुपमध्ये. तर बोलतो बोलतो चेष्टेत विचार, मला ही रेस यासाठी जिंकणार आहे म्हटलं मी. ते बोलले राहू द्या. असं ते एक जरा झालं. म्हटलं बघा आले तर तुला सांगतो म्हटलं. आणि कोल्हापूर डर्ट ट्रॅक रेसला गेलो आणि रेसच्या सुरुवातीलाच गाडीचं चाक पंक्चर माझं. पण ती डर्ट ट्रॅक रेस होती. मी पंक्चर गाडी स्टार्ट पासून एंड पर्यंत चालू फर्स्ट आलो. काय सांगता? सो आय वॉन्ट अ कोल्हापूर डर्ट ट्रॅक ऑन अ पंक्चर टायर. बापरे, हे एका स्किल ड्रायव्हरलाच आणि प्रशिक्षित ड्रायव्हरलाच येऊ शकतं. हो, गट्स होते. पंक्चर होतं मागचं चाक, स्टार्ट टू फिनिश.
गाडी पंक्चर असताना चालवली आणि रेसिंगमध्ये सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि तशीच ती डट ट्रॅकमुळे उलट तो पंक्चरचा मला ॲडव्हान्टेज मिळाला, कारण का चिकट खूप होता. तर चिखलानंतर पंक्चर गाडी चालवणं जास्त सोपं झालं. तर तो ॲडव्हान्टेजमध्ये झाला. आणि मग आल्यानंतर तिला दाखवलं ट्रॉफी दाखवली, आणि तिथून ते मग आपण म्हणूया इम्प्रेस झाली, हे झालं. आणि ती टिपिकल लव्ह स्टोरी असती. आमच्या वेळेस जरा लव्ह स्टोरी साध्या होत्या. आता खूप व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळं जरा वेगळं होतं. आमच्या काळात म्हणजे एकदा दिसलं म्हणजे तो पुढचे 2-3 दिवस चांगले जाणार, मोठा क्षण असायचा आणि त्याच्यावर पुढचे बरेच दिवस छान जायचे. आमचा तो काळ होता. म्हणजे जाताना एकदा दिसले किंवा जाताना एकदा बघितलं तरी बस दिवस. संध्याकाळी मित्रांना पार्टी देणार, माहिती देणार, मित्रांना स्माईल केलं ना, केलं मग तुला पार्टी साधं होतं त्यावेळेचं सगळं. हो, ते एक वेगळा काळ, अपेक्षा कमी असायच्या, खूप कमी अपेक्षा होत्या. पण जेव्हा रेसिंग कार आपण म्हणतो तेव्हा नेहमीची कार आणि रेसिंगची कार याच्यामध्ये काय फरक असतो? मोठा फरक असतो. ही कार फक्त रेस करण्यापुरतीच बनवलेली असती, तो उद्देश ठेवून. आता नॉर्मल कार कशी लोकांना रस्त्यावर वापरायची आहे म्हणून त्याचे सिस्टीम्स तशा बनवल्या असतात. जसं फायटर प्लेन आणि साधं विमान, दोन्ही विमानच आहेत. पण लढाऊ विमान हे वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. ते ताकद जास्ती आहे, क्षमता जास्ती आहे, ते स्ट्रॉंग बनवली जाते, लाईट बनवली जाते. तर कारला तसं पद्धतीने मॉडिफाय केलं जातं. लाईट, स्ट्रॉंग, फास्ट, सस्पेन्शन चांगले आणि इंजिनची पॉवर वाढवली जाते आणि ते रेसच्या साठी ती बनवली जाते. बरोबर, त्याचं इंटिरियर्स पण सगळं चेंज असतं. ह्या सगळ्याचं सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग दिलेलं असतं? हो, तुम्ही शिकता त्याचं. गाडी मॉडिफिकेशन तुम्हाला थोडं आलं पाहिजे, पण इंजिनियर लोक ते काम करतात, पण तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे. म्हणजे आपली गाडी आपल्या हातात आहे, गाडी अख्खी सिस्टीम तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला उद्या तुम्ही रॅलीमध्ये बंद पडला, तुम्हाला रिपेअर करता आली पाहिजे. उद्या काय झालं तुम्हाला तुमचं स्वतःचं करता आलं पाहिजे. कार रॅलिंगमध्ये F1 मध्ये कसं होतं की तुम्हाला सर्व्हिस टीम असते, ते स्टेडियम मध्ये असतं. मी जे करतो ते कार रॅली करतो. आपल्याकडे हिमालयन रॅली खूप पॉप्युलर आहे भारतामध्ये, डेझर्ट स्टॉर्म रॅली खूप पॉप्युलर आहे आपल्याकडे. हजारो किलोमीटर आपण चालवतो, 3000 4000 किलोमीटर चालवता. आणि मग मध्ये काय झालं तुमचं तुम्हालाच करावं लागतं. सर्व्हिस टीम कधी येणार तुमची? म्हणजे सगळ्या टेक्निकल स्किल्स तुम्हाला आधी शिकवल्या जातात. तुम्हाला तुम्ही शिकता शिकणं गरजेचं आहे. तो पार्ट मॅन्डेटरीच आहे ना. मग मध्ये तुम्ही कसं काय करणार? गाडी तुम्ही पंक्चर झाली, उद्या तुमचा लोअर आर्म तुटला, ब्रेक पॅड खराब झाला, तर तुम्हाला रिपेअर करता आलाच पाहिजे तुम्हाला. बरोबर. आणि मग मी कार रॅलिंगमध्ये सुरुवात केलं, हे शिकावं लागलं मला. आणि ती जर्नी सुरू झाली कारची. आणि कारमध्ये जसं विचारलं, कार रॅलिंगच्या कार ह्या विशिष्ट पद्धतीने बनवल्या जातात, ते रेसिंगसाठीच बनवल्या जातात. पण मग हे ट्रेनिंग आणि हे तुम्ही म्हणताय हे टेक्निकल स्किल्स साधारण किती पिरियड असतो आणि किती तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागतं त्याचं? आम्ही आता पुढच्या एक आठवड्यात पण मी स्वीडन आईस ड्रायव्हर चालू ट्रेन करायला. बरं. तर आता मी ट्रेनिंग करतो. आता ट्रेनिंग हे सतत सुरू हो, कारण का कुठले प्रॅक्टिस, क्रिकेटर्स बघा अजूनही प्रॅक्टिस करतात. तुम्ही कुठले ग्रेट प्लेयर्स बघा, मॅचच्या दिवस सराव करतात, प्रॅक्टिस मॅचेस खेळतात. तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये राहावंच लागतं, नाही तर तुम्ही कसं काय कॉम्पिटिशनमध्ये परफॉर्म करणार? आणि तुम्हाला तुमचं जे तुम्ही मागचं जे स्किल होतं त्यापेक्षा थोडं तुम्हाला इम्प्रूव्ह करावं लागतं प्रत्येक वेळेस. पण जेव्हा सुरुवात होते तेव्हा हे साधारण काय वेळ लागतो? मग तुम्ही तुमची प्रत्येकावरती आहे, कोण लवकर शिकतं, कोण उशिरा शिकतं. क्रिकेटवरून उदाहरण घ्या, काही लोक लवकर शिकतात, काही लोकांना वेळ लागतो. तर तुम्ही जितकं आवडीने करता, जितकं तुम्ही एफर्ट टाकता, तितकं लवकर शिकताल तुम्ही. बरोबर आहे. तर मी फास्ट शिकायला सुरू केलं आणि मी रॅली स्कूल केल्या. ऑस्ट्रेलियाला गेलो रॅली स्कूल करायला ट्रेनिंगसाठी. तिथे तुम्हाला नॅव्हिगेशन पेस नोट लिहायला शिकवतात, रोड कसे लिहायचे, मग ड्रायव्हिंग शिकवलं जातं तुम्हाला, तुमचे व्हिडिओज केले जातात. एक 8 दिवसाचा कोर्स असतो. मग मी स्वीडनला गेला, स्नो ड्रायव्हर एक कोर्स केला. मी फ्रान्समध्ये जाऊन एक कोर्स केला, एरिक कॅम्बली म्हणून, त्यांच्याबरोबर 3 दिवसाचा. मग कधी शॉर्ट कोर्सेस असतात, 1 दिवसाचे 2 दिवसाचे, ते तुम्ही अटेंड करता. टीमचे प्रॅक्टिस सेशन असतात, टेस्टिंग म्हणतात. रेसच्या आधी त्याचा सराव कॅम्प असतो एक, असं म्हणूया आपण. तर ते केलं तर तुम्हाला शिकत सतत राहावं लागतं, सतत शिकत राहायला पाहिजे. आणि हे असे वेगवेगळे कोर्सेस असतील, हे तुम्हाला करावंच लागतात. आणि नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन काही गोष्टी येतात, तर तुम्हाला सारखं अपग्रेड करावंच लागतं. जसं जुना मोबाईल आणि आताचा मोबाईल बघा, तर तुम्हाला ते शिकावंच लागतं. अपग्रेडेशन येतच येतं. नवीन टेक्नॉलॉजी कारमध्ये दरवर्षी नवीन टेक्नॉलॉजी येते. टायर्स बदलले जातात, कंपाऊंड्स बदलले जातात टायरचे, तुमचे गाड्यांचे स्पीड्स चेंज होत राहतात, तर तुम्हाला ते सराव करावाच लागतो. येस. तुमच्या बोलण्यावरनं हे दिसतच आहे की साधारणपणे हे कार ड्रायव्हिंग, रॅलिंग ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये, रेसिंगच्या क्षेत्रामध्ये रिस्क खूप आहे, खूप चॅलेंजेस आहेत. तर असं सगळ्यात जास्त किंवा म्हणूया साधारणपणे काय चॅलेंजेस तुम्हाला या सगळ्या स्पर्धांच्या दरम्यान येत असतात? म्हणजे मला जे माहिती आहे ते स्पीड तर आहेच, पण वेगवेगळे टेरेन्स तुम्हाला फेस करायला लागतात, वेगवेगळ्या प्रकारची वेदर्स तिथे असतात. तर हे कसं तुम्ही कोपअप करता ह्या सगळ्या वेदर कंडिशन्सना, टेरेन कंडिशन्सना? एका चांगल्या रॅली ड्रायव्हर बनण्यासाठी तुम्हाला अडॅप्टिबिलिटी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला स्नोमध्ये गाडी चालवता आली पाहिजे, तुम्हाला डेझर्टमध्ये चालवता आली पाहिजे, तुम्हाला रेन फॉरेस्टमध्ये चालवता आली पाहिजे, ग्रॅव्हलमध्ये, माउंटन्समध्ये. तुमच्याकडे ऑलराऊंड ॲबिलिटी पाहिजे गाडी चालवायला. टर्मॅकवर चालवता आली पाहिजे, वाळूच्या रस्त्यावर तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे. आणि हाच खरा कस असतो रॅली ड्रायव्हरचा. वेगवेगळे टेरेन्स, वेगवेगळे वेदर कंडिशन्स. म्हणजे
स्नो रॅलीमध्ये टेम्परेचर -30 पर्यंत पण जाऊ शकतं. बापरे. आणि क्रॉस कंट्री रॅलीमध्ये डेझर्टमध्ये टेम्परेचर, गाडीतलं टेम्परेचर 60, 65, 70 डिग्री पण जाऊ शकतं. अरे बापरे. हो. किती एक्स्ट्रीम्स आहेत हे दोन्ही. आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये ते बसणारा ड्रायव्हर यांनी स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं ह्या इतक्या टेम्परेचर्समध्ये? हॉट टेम्परेचर्समध्ये एक स्नो सूट म्हणून येतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, आईस सूट म्हणतो आपण त्याला. आतमध्ये एक सूट असतो थिन लेअरचा, त्याच्या असे वेन्स असतात, पाईप्स, आणि एका बॉक्समध्ये मागे बर्फ ठेवलेला असतो आणि तो मोटरने पाणी पंप केलं जातं त्या वेन्स मधनं आणि ते तुमची बॉडी गार ठेवतं. हा पूर्ण अंगात घालायचा सूट असतो, त्याच्यामध्ये त्या गार पाणी येत जातं आणि इकडे गरम होऊन ते बाहेर पडत असतं. बरं. तर असे वेगळे वेगळे प्रकार असतात याच्यामध्ये. तुम्हाला कूल ठेवण्यासाठी, गरम ठेवण्यासाठी जर तुम्हाला मग तुम्ही वॉर्म क्लोथ्स घालता, फायर प्रूफ क्लोथ्स असतात, तर तुम्हाला जुळून घ्यावं लागतं प्रत्येक गोष्ट. टेक्नॉलॉजी पण आता खूप पुढे गेलेली आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला गणवेश म्हणूया, तुम्हाला त्या पद्धतीने घालायला लागतो. बरोबर. आणि असं आपण टेरेन्स बद्दल बोललो तर कुठे सँड ड्यून्स असतात, कुठे खडकाळ असेल, तर अशा वेळेला अचानक अशा कुठल्या परिस्थिती नाही का तयार होत की खूपच खडकाळ आहे, भाषाला टायर पंक्चर होईल किंवा गाडी कुठेतरी अडकतात, काढायची, टॉपल झाल्यात, रिस्क घेणं हाच जॉब आहे आमचा. पण स्पर्धेच्या दरम्यान मग त्यांच्याकडून तुम्हाला काही मदत असते का? हे सगळं तुमचं तुम्हाला नंतर त्यांची गाडी स्टिफिंग कार तुम्हाला काढते ना, तुमची रेस संपलेली असते तोपर्यंत. बरं. तुम्हाला जर काही इंजुरी झाली तर तुम्ही हेलिकॉप्टर्स असतात, होते तुम्हाला लिफ्ट ऑफ करतात, मेडेक्स हेलिकॉप्टर्स असतात. ही सगळी मदत तुमच्या ऑर्गनायझेशन सगळं असतं. सेफ्टीचं, मोटर स्पोर्ट्समध्ये सेफ्टीची खूप काळजी घेतली जाते. इम्पॅक्ट लागतात, ऍक्सिडेंट होतात, कॅमेरावर सांगायला हरकत नाही, पीपल डाय ऑल्सो. अरे बापरे. जीव घेणे खेळ हा नक्की आहे. मी बघितले लोकांना मरताना माझ्या आजूबाजूला. सो हॅव सीन पीपल डाईंग अराउंड. हा भाग आहे. फक्त बाकी खेळांपेक्षा जास्ती रिस्क आहे, लाईफ थ्रेटनिंग रिस्क आहे. बाकी एखाद्या खेळामध्ये तुम्हाला लागल आणि तुम्हाला जीव घेणं काही असं होणार नाही. पण मोटर स्पोर्ट्समध्ये तुम्ही एखाद्या दरीत पडलं 5000 फूट, काय करणार तुम्ही? हिमालय रॅली आहे, वरलं खाली गेली गाडी, काय करणार आपण? बरोबर. गाडी पण काढणं आवश्यक आहे, तुम्हालाही काढणं आवश्यक आहे. खरं एक्झाम्पल. सो मोटर स्पोर्ट्स रॅलिंग इज ॲक्च्युअली लाईफ थ्रेटनिंग आहे. आता डकार रॅली तुम्ही पूर्ण केलीत आणि तुम्ही पहिले भारतीय आहात, ह्याचा खरंच तर मला सुद्धा छान अभिमान वाटतो हे सांगताना आणि म्हणताना सुद्धा की यू आर द फर्स्ट इंडियन टू फिनिश द डकार कार रॅली 2025. येस. तर साधारण ह्या रॅलीचं स्वरूप कसं होतं? डकार रॅली म्हणजे काय? डकार रॅली म्हणजे, डकार इज द कॅपिटल ऑफ सेनेगल. ही डकार ही सिटी आहे. ओके. आणि सेनेगल या देशाची राजधानी डकार आहे. बरं. तर डकार रॅलीची सुरुवात झाली, त्या रॅलीचं नाव होतं पॅरिस डकार रॅली. फुल फॉर्म त्या रॅलीचं होतं. ती गाडी पॅरिसला सुरू व्हायची आयफेल टावरच्या खालनं आणि ती आफ्रिकेत संपायची डकारमध्ये. म्हणून त्या रॅलीला पॅरिस डकार रॅली म्हणलं जायचं. ती 15,000 किलोमीटरची होती. तुम्ही अख्खं युरोप क्रॉस करून, सहारा डेझर्ट क्रॉस करून, आफ्रिका क्रॉस करून जाता. आणि जगातील सर्वात लांब, सगळ्यात अवघड, सगळ्यात चॅलेंजिंग रॅली असं रॅलीला म्हणलं जातं, मदर ऑफ ऑल द रॅलीज. आणि ही रॅली माझ्या डोक्यात कायम होती की कोणी नाही चालवली भारतातनं, आणि दिस इज द चॅलेंजेस्ट रॅली होती. ते होतच माझ्या डोक्यात, ही मी कधी ना कधी चालवली आणि मी कधी ना कधी करेल. आणि आता 2025मध्ये मी डकार रॅली चालवली. माझ्या गटामध्ये 96 गाड्या होत्या. हा भाग तुम्ही पहिल्यांदाच घेतला डकार रॅलीमध्ये? हो, पहिल्यांदाच, फर्स्ट टाइम. डकार रॅलीमध्ये प्रॅक्टिस करायचा चान्स नाही आहे काय तुम्हाला. बाकीच्या तुम्ही ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस करू शकता. ही रॅली 15 दिवस चालते आणि तुम्हाला 8 दिवसानंतर 1 दिवस हॉल्ट असतो, परत 7 दिवस असतो. आणि ॲव्हरेज तुम्ही साधारण 800 ते 1000 किलोमीटर रोज गाडी चालवता. आणि लिटरली रस्ते नसतात. आपण जर व्हिडिओ बघताल तर तुम्ही वाळवंट क्रॉस करता, डिग्री नॅव्हिगेशन असतं, आणि तुम्ही रोज 12 ते 14 तास गाडी चालवता हाय स्पीड रोज. झोपायला तुम्हाला तंबू असतात, तिथं काही 5 स्टार हॉटेल नाही. दिवसभर गाडी चालवणं, नंतर रात्रीचा रेस्ट पिरियड असेल तुम्हाला, पुन्हा गाडी चालवणं. आणि त्यावेळेला कुठलेही पृष्ठभाग असतील, काही त्यांचे जे रोड्स असतात, त्यांचे जे मॅप्स असतात, त्या पद्धतीने तुम्हाला. आणि हे साधारण किती किलोमीटर असतं? जवळ 15 दिवस. 15 दिवस रॅली असते. ही साधारण 10,000 किलोमीटर रॅली असते बऱ्यापैकी. आणि हू क्वालिफाईज फॉर दिस रॅली? ऍक्च्युली त्यांचे बिल्टअप रॅलीज असतात, ते तुम्हाला चालवायला लागतात. आता त्याशिवाय तुम्ही जाऊन त्यात भाग नाही घेऊ शकत तुम्ही. आणि जर तुमचा आधीचा रेकॉर्ड झाला तर थोडं इव्हॅल्युएट केलं जातं त्यांच्याकडनं की हा भाग घेऊ शकतो का, कॅपेबिलिटी तुमची बघितली जाते, स्किल्स, कॅपेबिलिटी बघितली जाते. तर ते संयोजक जे आहे ते तुम्हाला एंट्री देतात रॅलीमध्ये. माझ्याकडे एक्सपिरियन्स चांगला होता डकारचा. मी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2 चालवल्या होत्या डकारच्या आधी. तर माझ्या CV मध्ये काही प्रॉब्लेम नाही आला. जेव्हा मी एंट्री पाठवते ती एक्सेप्ट झाली होती माझी. रॅलीच्या आधी तुम्हाला हे सगळं दाखवलं जातं? काही प्रॅक्टिस असते? डकारची प्रॅक्टिस काही नसते, काहीच नसते. जायचं आणि ती रॅली स्टार्ट होते, तुम्ही चालवायची. प्रॅक्टिस तुम्ही तुमची कुठेही करा. त्याच्या आधी मी मोरोकोमध्ये 8 दिवसाचा सराव प्रॅक्टिस केलं होतं. अबुधाबी, दुबईमध्ये जाऊन प्रॅक्टिस केली होती. तुम्ही तुमची प्रॅक्टिसच करा. मॅचच्या दिवशी कुठे प्रॅक्टिस करणार?
तुम्ही जायचं डायरेक्ट कॉम्पिटिशन मध्ये भाग पण हा जो घ्यायचे. ट्रॅक आहे जो तुम्ही सांगताय पॅरिस मधून सुरू होतो हो. आणि तो आफ्रिकेत संपतो, हा पूर्ण प्रदेश तुम्हाला आधी माहित असतो? नाही अननोन असतं सगळं, बरं. अनडिस्क्लोज रूट असतो. बरं. बाजूला नॅव्हिगेटर असतो, तो सांगत असतो कुठे जायचं, काय वळवायचं, गाडी कशी जायची आहे, आणि त्याच्या इन्स्ट्रक्शनवर गाडी चालते. बरोबर. को ड्रायव्हर किंवा नॅव्हिगेटर म्हणतो आम्ही त्याला. आणि ही चालू आता डकार रॅलीनंतर मग साऊथ अमेरिकेला शिफ्ट झाली. मध्ये तिथं काही सिव्हिल वॉर्समुळं अच्छा. मग ती डकार रॅली अमेरिकेत गेली, बरं. म्हणजे अर्जेंटिना, पेरू. आता ती रॅली परत सौदी अरेबियात आली आता इकडे. बरं. असं आता सौदी अरेबियात होती सौदी रॅली. अरेबियात आता सौदी होती आता. अरेबियात जाते ती रॅली. तर ही रॅली साधारण 10,000 किलोमीटरची असते पण नॉर्मली. आणि आता तुम्ही म्हणालात तसं की को ड्रायव्हर असतो हो. रॅलीमध्ये. हाऊ मच इट इज इम्पॉर्टंट टू हॅव अ राईट को ड्रायव्हर? 60%. अच्छा. 60%. आणि त्याचा रोल काय असतो ह्या सगळ्या तुम्ही ह्याच्यामध्ये? त्याचं ऐकूनच गाडी चालवू शकता. पुढे काय तर तुम्हाला काहीच माहित नसतं. लेफ्ट बरं. जायचं, राईट जायचं, खड्डा आहे, डिप आहे, डायरेक्शन काय आहे, हे सगळे इन्स्ट्रक्शन मग पुढे कळणार काय? रात्रीचा रस्ता आहे, जंगलातनं जायचंय, तुम्हाला काय माहिती कुठे जायचंय, आणि टर्न्स किती आहे. आणि पेस नोट ड्रायव्हिंगमध्ये तर रस्त्याचा आकार उकार सगळं त्यात पेस नोट्समध्ये लिहिलेलं असतं. तो वाचून सांगत असतो. अच्छा. ते खूप बारीक डिटेल्ड आहे. पण तुम्हाला पेस नोट्स म्हणजे पेस काय नोट्स असतात? म्हणजे एक काय राहिलं तुम्हाला रेकी करायला अलाउड असतं. तर आम्ही जाऊन लिहून आणतो सगळं की 100 मीटरला हा खड्डा आहे, 200 मीटरला हा टर्न आहे, आणि तो ते वाचून सांगत असतो. आणि ते आम्हाला व्हिज्युअलाइज करून चालवायला लागतं. स्पीड खूप हाय असतं. तो सांगतो ना, मी ऐकतो, इतका वेळ नसतो. पण संजय दादा, याच्यामध्ये किती प्रिसिजन आणि किती अलर्टनेस आहे. यू हॅव टू लिसन अँड ड्राईव्ह. अगदी एक क्षण सुद्धा काहीतरी वेगळा डिसिजन घेण्यासाठी कारणीभूत राहू शकतो. क्षण पण नाही. ते त्यांनी सांगितलं की मला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. त्याला आपण फोटोजेनिक मेमरी म्हणू. तुम्हाला फोटोजेनिक मेमरीने गाडी चालवायला लागते. बघायला वेळ नसतो तुम्हाला. इट्स सो फास्ट. जंगलात जातात, झाडं डोळ्यात तुमच्या येत असतात, आणि रस्ता झिगझॅग असतो. मग तुम्ही कधी बघणार रस्ता राईटला जातो का लेफ्टला जातोय, दिसत नाही तुम्हाला. म्हणजे त्याचं कानाने ऐकायचं, ऐकून तशी गाडी वळवायची, तिकडे रस्ता असतो. पहिला स्टेअरिंग वळवायचं, मग रस्ता दिसतो. सो यू हॅव टू लिसन अँड ड्राईव्ह. आता ते बघून गाडी चालवायचा जमाना गेला. आता रेसिंग ह्या लेवलला गेले की तुम्ही बघायलाच वेळ नाही तुम्हाला आता. सो व्हॉट ही रीड्स, यू हॅव टू मूव्ह द स्टेअरिंग, इट बेटर बी देअर. इट इज दॅट प्रिसिशन ड्रायव्हिंग. म्हणून नॅव्हिगेटर 60% आहे गाडीमध्ये. ड्रायव्हरला तर फक्त कामच करायचं, त्यांनी सांगितलं, पण तो सांगाल तसंच करायला लागणार तुम्हाला. फास्ट म्हणजे आपण पेस नोट ड्रायव्हिंगमध्ये, क्रॉस कंट्री ड्रायव्हिंगमध्ये तुम्हाला रस्ता बघायला परवानगी नसते. मग रोड बुक असतं त्याच्यामध्ये. तो फक्त साईन्स सांगत होतो, लेफ्ट राईट आणि मोठे डेंजरस काय पॉईंट्स आहेत ते मार्क केलेले असतात त्याच्यामध्ये. बस त्याला क्रॉस कंट्री ड्रायव्हिंग म्हणतो. तर डकार ही क्रॉस कंट्री ड्रायव्हिंग फॉर्मॅटवर होती. त्याला रेकी अलाउड नाही. मी सगळं नवीनच तुम्हाला. हो, तुमच्या हातामध्ये स्टिअरिंग आहे आणि ते ऐकताय आणि तुम्ही बस फक्त चालवता. बस हे पेस नोटला झालं. आणि ह्या रॅलीसाठी डकारमध्ये तोच फॉर्मॅट आहे, पण पेस नोट नसतात. अच्छा. मग तुम्हाला ते नोट्स दिलेले असतात आणि साईन्स दिलेले असतात. तर कार रॅलीपेक्षा क्रॉस कंट्री रॅलीचा वेग थोडा कमी राहतो. अच्छा. कमी राहतो कम्पॅरेटिव्ह. आणि यावेळेला तुमचा को ड्रायव्हर कोण होता? माझ्या वेळेस को ड्रायव्हरचा मॅक्सिम म्हणून होता. अच्छा. इज अ फ्रेंच को ड्रायव्हर. आणि त्याला घ्यायचं कारण होतं असं होतं की त्यांनी 2 डकार चालवलेल्या होत्या, फिनिश केलं, एक्सपिरियन्स्ड होत्या. आणि भारतातून कोणी डकार चालवलेली नव्हती, म्हणून भारतातून को ड्रायव्हर घेणं शक्य नव्हतं मला. कारण का त्यालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. आणि सगळ्यात लांब रॅली चालवायला निघालो आपण, तर कोणातरी एक्सपिरियन्स पाहिजे त्या रॅलीत, ज्यांनी पूर्ण केली. म्हणून माझा को ड्रायव्हर यावेळेस मॅक्सिम होता, जो फ्रेंच आहे. आणि तो माझा यावेळेस नॅव्हिगेटर होता या रॅलीसाठी. आणि फ्रेंच टीमच निवडली, कारण का फ्रेंच टीमला त्या रॅलीचा अनुभव खूप होता. आणि फ्रेंच ऑर्गनायझर्स ती रॅली ऑर्गनाईज करतात. तर ऑफिशियल लँग्वेज त्यांची फ्रेंच आणि स्पॅनिश आहे त्या रॅलीची. इंग्लिश ऐकायचं तर आम्हाला ते हे मिळतात, हेडसेट मिळतात, ट्रान्सलेट होऊन आम्हाला ऐकायला लागायचं ब्रीफिंग मिटिंग्स वगैरे. हा एक वेगळा अनुभव होता की ब्रीफिंग मिटिंग्समध्ये पहिल्यांदा आम्ही इंग्लिश ऐकण्यासाठी हे काय म्हणू आपण इयरफोन लावत होतो. मग ते नंबर प्रेस करायचा इंग्लिशचा, मग ते तुम्हाला इंग्लिशमध्ये ऐकायला येणार. अच्छा. सो नॉर्मली तसं होतं. एक वेगळा एक्सपिरियन्स होता तो. आणि साधारण किती पार्टिसिपेंट होते डकारमध्ये? हो माय गॉड, 500 असतील मला वाटतं. तर ट्रकचा वेगळा गट असतो, बाईक्सच 100 होते, 125 बाईक्स होते. त्याच्यामध्येही ट्रकचा वेगळा गट, कारचा वेगळा गट, बग्गीचा वेगळा गट, बाईकचे वेगळा गट, असे वेगवेगळे क्लासेस असतात त्याच्यामध्ये. तर मी कार ह्या क्लासेसमध्ये चालवलं होतं. क्लासिक म्हणून, क्लासिक डकार म्हणून त्याचा एक वेगळा गट होता. जे क्लासिक टाईपचे कार्स असतात, तर त्या गटामध्ये गाडी चालवली. क्लासिक कार त्यात गट होता. कारमध्ये SUV एक असतो, क्लासिक एक असतो. त्याचा तो गट होता क्लासिक, तो चालवला होता. संजय दादा, भारतीय स्पोर्ट्समध्ये आता इंडियन मोटर स्पोर्ट्समध्ये आता तुम्ही कुठल्या स्तराला आहे असं तुम्ही म्हणाल? कारण आता सगळे तुम्ही जी नावं घेताय ती फ्रेंच, स्पॅनिश अशा ड्रायव्हर्सची घेताय, पण कुठे भारतामध्ये तुम्हाला असे मोटर स्पोर्ट्स मधले ड्रायव्हर्स दिसतात? भारतामध्ये मोटर स्पोर्ट्स किती मोठे तुम्हाला अंदाज नाहीये. 300-400 इव्हेंट होतात भारतामध्ये मोटर स्पोर्ट्सचे दरवर्षाला. येस, दर वीकला कुठे ना कुठे रेस आहेत भारतामध्ये. एका विकेंडला भारतामध्ये एका वेळेला 20 तरी इव्हेंट असतील. अच्छा, एका विकेंडला.
आणि कुठे होतात हे सगळीकडे events? प्रत्येक स्टेटमध्ये महाराष्ट्रात होतात. नाशिक रॅली होती, पुण्यामध्ये रोडीचा हिल क्लाइम्ब झाली, इव्हेंट्स होत राहतात. बर. फक्त मीडियामध्ये जास्ती नाही, कारण मे बी मोटर स्पोर्ट्स खूप पॉप्युलर नाहीये हां. भारतामध्ये, म्हणून कॉमन माणसांच्या लक्षात येत नाही. पण मोटर स्पोर्ट्स इज ह्यूज इन इंडिया. कंपनी झाल्या, कंपनीच्या टीम आहेत. टाटा मोटर्सची टीम होती, मी त्यात होतो. महिंद्राची टीम त्याच्याबद्दल होती. सांगा ना, काही वेगवेगळ्या तुम्ही कंपन्यांच्या बरोबर ह्या स्पर्धांमध्ये जो भाग घेतला असेल. हो, मी टाटा मोटरच्या टीममध्ये होतो, मी महिंद्राच्या टीममध्ये होतो, बायकिंगमध्ये असताना सुझुकीच्या फॅक्टरी टीममध्ये होतो. तर यू ड्राईव्ह फॉर फॅक्टरी टीम्स, कंपनीच्या टीम असतात, रेसिंग प्रोफेशनल टीम्स असतात. अच्छा. यू गेट पेड टू ड्राईव्ह. तुम्हाला थोडं मानधन पण मिळतं, बरोबर. गाडी तर मिळते, सुविधा मिळतात, प्लस तुम्हाला पगारही मिळतो थोडासा. टाटामध्ये मिळाला मला, महिंद्रात मिळाला मला. सो यू गेट पेड ऑल्सो टू ड्राईव्ह. बरोबर आहे. कारण जेव्हा तुम्ही करिअर म्हणून जे म्हणताय तुम्हाला पैसे अशा पद्धतीनं पैसे मिळतात. खूप मिळत नाही, पण मिळतात. हाऊ लुक्रेटिव्ह इज दिस. मग ती पण मी काय स्तरावर रेसिंग करतो. तसं IPL मध्ये तुम्ही सिलेक्ट झाला तर मग रणजीमध्ये कमी पैसे मिळतील, मग ह्याच्यात तुमच्या स्तराप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतात. बरोबर आहे. त्या श्रेणीप्रमाणे असू शकेल. तुम्हाला पैसे मिळतात. ड्रायव्हिंग फीस तुम्हाला जास्तही मिळू शकते. बरोबर. संजय दादा, ह्याच्यानंतर आपण एक रॅपिड फायर असा एक राऊंड घेऊया. त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्ही मला एक उत्तर द्यायचं. येस. हां, स्टार्ट करूया. येस, कॅन. तुम्ही भाग घेतलेला आणि तुमच्या सर्वात आठवणीत राहिलेला असा इव्हेंट कोणता आहे? ऑफकोर्स डकार हा तुम्ही नाव घ्यायचं आत्ता नाहीये, हा डकार सोडून सांगायचा आहे. पॉझिटिव्ह वे और निगेटिव्ह वे? बोथ वेज. निगेटिव्ह वे म्हणजे माझं मागच्या रॅलीमध्ये हेड ऑन कोल्युजन झालं होतं ईशा क्रॉस कंट्रीमध्ये. अच्छा. आय वॉज स्केअर्ड, आय वुड हॅव डाईड. क्वाईट रिमेंबर. हेड ऑन दोन्ही गाड्या 120-120च्या असतील साधारण. 240ने इम्पॅक्ट झाला होता हेड ऑन. एक टोयोटाची आणि एक फोर्डची गाडी. मी टोयोटाच्या गाडीत होतो. आणि समोर पण तेवढाच वेगाने उलटी दिशेने गाडी आली आणि दॅट वॉज लाईफ थ्रेटनिंग. सो आय रिमेंबर, आय वुड हॅव डाईड इझिली. ओके, सो दॅट इज द निगेटिव्ह वन. व्हिच वाज द पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह वॉज WRC फिनलँड. मी फिनिश केली वर्ल्ड फास्टेस्ट फिनलँडमध्ये. फिनलँड रॅली. आय थिंक दॅट वुड बी माय. ओके. कार रॅलीमधलं तुमचं इन्स्पिरेशन किंवा प्रेरणास्थान किंवा एखादी व्यक्ती म्हणूया की जी यू लुक अप टू, किंवा तुम्हाला त्यांचं ड्रायव्हिंग आवडतं, अशी कोण व्यक्ती आहे किंवा एखादी अशी टीम कोणती आहे जिला तुम्ही फॉलो करता किंवा तुम्ही जास्त बघता? माझ्या अपकमिंग काळामध्ये, ड्रायव्हिंगच्या काळामध्ये वॉज कॉलिन मग्रे. सुब्रू टीम वॉज ऑलवेज माय फेवरेट. आत्ताच्या जर चालू ह्याच्यामध्ये बघताल तर सेबॅस्टियन लोब, फॉर्मर वर्ल्ड चॅम्पियन, माझे आयडल राहिले आहेत. त्यांचं ड्रायव्हिंग मला खूप आवडतं. तुमचा आवडता रॅली कार ब्रँड कोणता? खूप बायस प्रश्न आहे हा, बट टोयोटा आय वुड से आय लव्ह टोयोटा. सो टोयोटा वुड बी माय फेवरेट ब्रँड. आणि का असं जर विचारलं? येस, का म्हणजे त्या गाड्या रिलायबल आहेत. मला आवडीचा पण पर्सनल चॉईस आहे माझा तो. सो टोयोटा वुड बी माय फेवरेट ब्रँड डेफिनेटली. एखादी अशी रॅली आहे का की तुम्हाला यू ड्रेम्ट ऑफ दॅट रॅली टू पार्टिसिपेट, पण तुम्ही नाही करू शकलात, त्याच्यामध्ये सहभाग घेऊ नाही शकलात? डकार होती मागच्या वर्षी, जी आता पूर्ण झाली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टेरेन्सवरती म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही रॅली केलेल्या आहेत, पण असा कुठला अजून ड्रीम डेस्टिनेशन आहे का की इथे मला रॅली करायची? आफ्रिका. ओके. I would love to drive in Africa. And why Africa? Because I have not driven there and I heard jungle terrain आहे. अच्छा. आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये नाही चालू राहिलेला आहे. ओके. रॅलिंग ह्या क्षेत्रामधल्या किंवा रॅलिंग कम्युनिटी म्हणूया आपण, त्याच्यामधली अशी कुठली गोष्ट आहे का विच कॅन बी रिअली इंटरेस्टिंग फॉर पीपल टू नो, पण ती कोणाला अजून माहिती नाही आहे, पण यू कॅन टेल अबाउट इट? रॅलीमध्ये करिअर होऊ शकतं. ते तुमच्यावरनं दिसतंच आहे, मूर्तिमंत उदाहरण आहे. ॲक्च्युली तुम्ही बघत असाल आपल्याकडे IAS IPS लोक म्हणतात, किंवा आपण डॉक्टर इंजिनियर म्हणतो, एक सर्वसाधारण डॉक्टर इंजिनियर IAS IPS बनलं पाहिजे. युरोपमधली मुलं काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही गेस करा. परत काय म्हणतात मुलाला, काय बनलं पाहिजे तुम्ही? दे वॉन्ट टू बी ऑटोमोबाईल इंजिनियर्स. ओके. ऑटोमोबाईल हे खूप मोठं क्षेत्र आहे जिथं तुम्ही वेगवेगळ्या पद्धती. युरोपियन मुलं कधीच IAS IPS किंवा डॉक्टर इंजिनियर बनायचा विचार नाही करत. दे वॉन्ट टू गो इन टू ऑटोमोबाईल इंडस्ट्री. अच्छा, म्हणजे कारची क्रेझी बाहेरच्या देशामध्ये जास्त आहे. हो, म्हणून तिकडे एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत सगळ्या. मी टेस्लात काम करेल, मी Volkswagenमध्ये काम करेल, मी हुंडाईमध्ये काम करेल. तिकडची मुलं कार ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा जास्त कल ठेवतात. बरं. येस. तुमचा आवडता सिनेमा? माझा बरेचसे आहेत. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. अच्छा. शोले माझा आवडता सिनेमा आहे. ऑफकोर्स मेनी सिनेमा आहेत. इंग्लिशमध्ये मॅकॅनस गोल्ड माझा आवडता सिनेमा आहे. बरं. आणि जर ड्रायव्हिंग ह्या बाबतीतला असेल तर? फोर्ड वर्सेस फरारी वॉज माय. अच्छा. इंग्लिशमध्ये. आणि एक हिंदीमध्ये पिक्चर होता तररम पम पम. हो, तोही कार. हां, तोही मला आवडला होता ॲक्च्युली. माझा तो एक आवडता की एक थोडंसं माझ्या लाईफचं थोडंसं स्टोरी त्याला जुळते मे बी. अच्छा. बरं. आणि कार रेसिंग सोडून आवडता खेळ दुसरा? फुटबॉल. ओके. जर रॅलिंग हा पर्याय नसता तर तुम्ही काय करत असता? नॉर्मल लाईफ, शेतकरी,
कुटुंबात, आणि जे बिझनेस करतो तेच बिझनेस केले असते. मे बी बिझनेस टाईकून झालो असतो. बाकी अच्छा, बिकॉज दॅट वुड बी सच अ वेस्ट अँड शेम ऑन मी, आय वुड से. येस, इफ वुड हॅव बीन दॅट, मला आवडलं नसतं कदाचित. तोच पर्याय होता. पण जर रॅलिंग केलं नसतं तर. पण तुम्ही मगाशी जी गोष्ट सांगितली त्याच्याप्रमाणे रॅलिंग जेव्हा तुम्ही थांबवलं त्यावेळेला तुम्हाला काहीतरी मिसिंग असल्याचं हो, निराश होतं जीवनात. म्हणजे म्हणजे असं होतं की असं काही नाहीच करण्यासारखं, काय करू मी रोज उठून. आणि अजून एक जे तुम्ही सांगितलं की देअर वॉज नेव्हर अ प्लॅन बी, ऑलवेज ड्रीम्ड ऑफ ड्रायव्हिंग. बघा, ज्या दिवशी तुम्ही प्लॅन बी म्हणता, प्लॅन एची हवा निघालेली असते. आणि आता मॉडर्न काळामध्ये लोक प्लॅन बी, सी, डी पर्यंत करतात. स्टिक टू प्लॅन ए. फेल झाला ऑलवेज प्लॅन ए. यू स्टिक टू. वेळ लागेल, थोडे पेशन्स पाहिजेत. आय हॅड नो सेफ्टी नेट. इट वॉज ऑलवेज प्लॅन ए. आज सुद्धा माझ्या लाईफमध्ये इफ आय फील यू टू डू, यू डू दॅट ओनली. वाय यू वॉन्ट टू मेक बी, सी, देन यू बिकम लाईक अ पुसी कॅट. तुम्हाला जर आयुष्यात काय थोडं करेज आणा तुम्ही. करेज खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गोष्टीसाठी थोडं करेज पाहिजे. थोडंसं, खूप शूरवीर व्हायची काही गरज नाही आहे. जसं तुम्ही म्हणाला की सेल्फ मोटिवेटेड, स्वयंप्रेरणाच पाहिजे. सगळ्यात बेस्ट ही स्वयंप्रेरणा. यू शुड बी युअर सेल्फ मोटिवेटर. हो, आतून जे आलंय ते करण्यासाठी जे जे काही लागेल ते तुमचं स्वतःचं पाहिजे. मग त्याच्यानंतर प्रेरणा घेतली तर चालेल. आधीच प्रेरणा घेण्यात काय पॉईंट नाही. आणि ते तुम्ही करेज म्हणालात तसं म्हणजे मला. आणि करेज पण स्वतःकडनंच आलं पाहिजे. करेज कुठे विकत आणणार तुम्ही? कुणाकडनं आणणार? आणि कोणाची प्रेरणा घेणार करेज आणण्यासाठी? करेज स्वतःलाच आणावं लागेल ना तुम्हाला. करेज तुम्ही म्हणताय, पण मला असं अगदी म्हणावं वाटतं की मी एक मूवी बघितला होता स्पीड नावाचा, कियानू रिव्हज अँड सँड्रा बुलॉक. तो बघताना सुद्धा आय वॉज सिटिंग ऑन द एज. इतकी भीती वाटत होती. पण तुम्ही तर हे तुमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये आहे. तुम्हाला नाही याची कधी स्पीडची भीती वाटली? ऍक्च्युली काही लोक जगात असतात की त्यांना लाईव्ह असण्यासाठी रिस्क घेऊशी वाटते. तुम्ही बघा, बऱ्याचशा लोकांचं आयुष्य शिक्का मारण्यासारखं असतं. कालचा दिवस सारखा, आजचा सारखा, उद्याच सारखा. कट पेस्ट कॉपी लाईफ असतं. सोमवार सारखा, मंगळवार सारखा, बुधवारी सारखा. मग काय पॉईंट आहे? मग म्हणजे सगळे दिवस सारखेच तुमच्या आयुष्यात. काहीतरी वेगळं करण्याचं जे काही हे आहे, म्हणजे प्रेरणा आहे. म्हणजे वेगळं करायचं म्हणून करू नका, पण तुम्हाला काहीतरी लाईफमध्ये एक एक्सप्लोर करणं, एक स्वतःला एक्सपिरियन्स घेणं लाईफचा, हा इम्पॉर्टंट. लाईफ इज काय आहे लाईफ. तुम्ही आता टेस्लाचा उल्लेख केला, तर टेस्ला सारख्या कंपन्या आता ॲडास सारख्या सिस्टम्स वापरतायत. ऑटोमेटेड ड्रायव्हर सिस्टम्स येत आहेत. तर तुम्हाला फ्युचर काय दिसतं? म्हणजे रेसिंगमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक कार्स किंवा आता वापरतायत? हो, फॉर्म्युला ई रेसिंग चालू आहे. रॅलीमध्ये पण अल्टरनेटिव्ह एनर्जी कार्स आहे. डकारमध्ये होत्या. अच्छा, इलेक्ट्रिक कार्स, अल्टरनेटिव्ह एनर्जी. सो दे आर देअर राईट नाऊ. टेस्टिंग तिकडंच होतं, मग गाडी बाजारात येते. बरं. ह्या सगळ्या गाड्या आधी रेसिंगमध्येच टेस्ट होतात. बरं. रेसिंग इज द बेस्ट वे टू टेस्ट अ व्हेकल. नॅचरल टेरेनमध्ये गाडीचं टेस्टिंग होतं. तुम्हाला माहिती आहे, रेस नंतर ते टायर नेतात सगळे, तुमचं ऑइल काढून नेतात सगळं, लॅबोरेटरी चेक करायला टायर किती वेअर अँड टेअर झाला आहे. रेसिंगचं उरलेलं मटेरियल हे R&D साठी, कंपनीसाठी गोल्ड आहे. गोल्ड. अच्छा. त्याच्यासाठी लाईक गोल्ड माईन येते. पुढच्या रिसर्चसाठी ते सगळं घेऊन ते रिसर्चला नेतात कंपनी. सगळं सगळे पार्ट्स काढून नेतात त्या गाड्याचे. सस्पेन्शन काढून नेतात. स्प्रिंग किती वापरली गेली, किती त्याला वेअर अँड टेअर आला, प्रत्येक पार्टचा अभ्यास केला जातो. रेसिंग इज द बेस्ट लॅब, नॅचरल लॅब टू टेस्ट द प्रोडक्ट. आणि मग ते प्रोडक्ट बाजारात जातात. अच्छा, यू मीन टू से ती आधी तिथे टेस्ट होते, आमच्याकडेच येतात, मग तुमच्याकडे बाजारात येते. अच्छा, इतकं त्याचं रिगरस त्याच्यापेक्षा टेस्टिंग का नॅचरल टेम्परेचर शिक्षक आहे. आम्ही जितकी गाडी जोरात, कॉमन माणूस नाही चालवणार आहे. असे आम्ही जे जम्प्स करू, हे करू, कॉमन माणूस तर नाही करणार आहे. बरोबर. आणि कंपन्यांना तो डाटा मिळतो सगळा, इंजिन मॅपिंग, रेविंग, आतमध्ये इतके सिस्टीम सगळं रेकॉर्ड केलं जातं, सगळं चेक केलं जातं, सगळं ते R&D मध्ये घेऊन जातात कंपन्या. बरोबर. हो, टायर सुद्धा काढून येतात सगळे. अच्छा. म्हणजे समजा एखादा टायर कंपनी असेल तर टायर काढून नेणार वापरलेले, की किती वेअर झाला, किती किलोमीटर चालला होता, टेरेन काय होता, किती टायर वापरला जातोय आपला. हे तर बारीक गोष्ट उदाहरण दिलं. त्याच्यावरती तारा किती तुटल्या आपल्या, त्यातलं आतलं कंपाऊंड किती हे झालं, बारीक आहे. मग ते आपण काय केलं पाहिजे R&D, तिथं बारीक गोष्ट दिली. बेरिंग असेल एखादी कंपनी, बेरिंग काढून घेतात की बेरिंग किती वॉर्न झाली, किती गरम झाली होती, किती जळाली आहे ती. तर खूप गोष्टी खूप डिटेल्ड आहे ॲक्च्युली ते. बरोबर. आणि जसं तुम्ही आता ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगकडे आला की ऑटोमॅटिक कार्स, दिस इज गोट बी फ्युचर. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी स्वतः एक कंपनी आम्ही फॉर्म केली आहे, मी आणि काही लाईक माइंडेड लोकांनी मुंबईतले, एअरपेस म्हणून, एअरपेस इंडस्ट्रीज. आणि तिथं आम्ही एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम बनवतो, इको फ्रेंडली ट्रान्सपोर्ट सिस्टीम भारतासाठी. त्यात फ्लाईंग कार आहे, पण ॲक्च्युली ती कार रस्त्यावर चालणारी आणि ती ड्रोनमध्ये पण अटॅच होऊ शकते.
अच्छा. तर ही आम्ही अनलिस्टेड कंपनी आमची आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. एअरपेस इंडस्ट्रीज म्हणून आहे. आपण कधी गुगलवरही चेक करा. आणि त्याचं आमचं रिसर्च सेंटर चाकणला आहे. काही आमचं कॉलॅबरेशन हैदराबादच्या कंपनीशी आहेत, काही आमची टीम कोइंबतूरला बसते आणि काही आम्ही परदेशी 2-3 कंपनी, मी नाव नाही सांगू इच्छित, पण त्यांच्यावर कॉलॅबरेशनही झालेलं आहे, काही बोलणी चालू आहेत. तर आम्ही एक बॅटरी ऑपरेटेड कार बनवतोय जे नॉर्मल EV आहे आणि एक ड्रोन्स बनवतोय आणि सोलर पॅनल्स बनवतोय. बरं, म्हणजे इलेक्ट्रिक कार्स, ड्रोन्स आणि सोलर पॅनल्स. अच्छा. सस्टेनेबल रिन्युएबल. राईट. द होल आयडिया ऑफ द कंपनी काय आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 ते 2 एअरपोर्ट्स बनवायचे, म्हणजे एक छोटा एअरपोर्ट बनवूया 3 एकरपर्यंत जागापर्यंत. त्यावर व्हर्टिकल ड्रोन्स फ्लाय करतील जिल्हा टू जिल्हा आणि ते ड्रोन्स 2 टनपर्यंत लिफ्ट करतील असं आम्ही प्रयत्न करू. 2 टन वजन. ती कार त्यात जाऊन सुद्धा ती लिफ्ट करू शकतात. जर तुम्हाला फ्लाय करायचं तर ती गाडी त्याच्यात जाईल आणि ती फ्लाय करेल. पण कंपनीचं मेन धोरण आहे की युथला एम्पॉवर करणं. भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एअरपोर्ट लावायचा. सोलर पॅनलची जी लाईट निर्माण होईल ती काही आम्हाला लागेल हायड्रोजन बनवण्यासाठी, काही वीज आम्ही जिल्ह्याला देऊ किंवा लोकांना देऊ आम्ही. आणि ड्रोन पण शेतीमाल वापरायला येतील. बघा, शेतीमालाचं ट्रान्सपोर्टेशन करण्यामध्ये नुकसान होतं आहे, शेतकऱ्यांना बाजारपेठा मिळत नाही आहेत. आमच्याकडे AI ड्रोन्सनी आमचे जिथं बाजारपेठ आहे तिथं तो माल डायरेक्ट जाईल शेतकऱ्यांचा. बरं. आणि ती कॉस्ट मी इथं सांगू इच्छित नाही, पण मी ऑटो रिक्षा एवढी कॉस्ट असू शकेल त्याची, 20 रुपये किलोमीटर. अच्छा. हे आमचं टार्गेट आहे. तुम्ही आता जे सांगतायत इट्स ऑल अबाउट एअर ट्रॅफिक. वी विल फ्लाय ॲट दॅट कॉस्ट. कारण का हायड्रोजन आम्हीच बनवतोय तर 2 हायड्रोजनवर चालणार आहेत. हायड्रोजन हे फ्युअल म्हणून. हो, हायड्रोजन फ्युअलवरती. कारण का पाण्यातनं हायड्रोजन काढलं जाईल त्या एअरपोर्टमध्ये, ते हायड्रोजन ड्रोनमध्ये भरून आपण ते उडूया असं म्हणूया. तर आमचं हायड्रोजन आम्हीच बनवणार, ड्रोन फ्री चालणार आमचे. प्लस लाईट आहे ती आम्ही विकणार जिल्ह्याला किंवा लोकांना स्वस्त दरामध्ये वगैरे. सोलार मधून जी काही जनरेट. यांनी काय होईल, हे मायग्रेशन थांबेल. लोक जे शहराकडे येतात तुम्हाला तिथंच मिळेल सगळं त्या जिल्ह्यात लोकली. आणि जो ट्रान्सपोर्टेशनमध्ये जे रस्ते खोदले जातात, एन्व्हायरमेंटल नुकसान होतं, तर ते कमी करावं लागेल. रस्त्याची गरज नाही भासणार आपल्याला. सगळं वरनं गेलं तर खाली खोदायची काय गरज आहे. बोगदे करा, टनल करा. आणि खालचं कंजेशन पण. आणि खाली जागा तरी कुठे राहिली आता. खाली जागा पण संपत आली पृथ्वीवरची. मग वरती जागा आहे तर वरची जागा तुम्हाला वापरावंच लागणार फ्युचरमध्ये. फ्लाईंग कार, ड्रोन्स विल बी द नेक्स्ट रियालिटी. ट्रस्ट मी ऑन दिस. आणि जसं आपल्याकडे टॅक्सी ड्रायव्हर तसे ड्रोन ड्रायव्हर्स किंवा प्लेन ड्रायव्हर्स तुमच्याकडे होतील. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट सगळ्यात मेन म्हणजे युथला त्या जिल्ह्यात काम मिळणे हा कंपनीचा मेन हेतू आहे. पण इकोसिस्टम, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बघा, फ्लाईंग कार 1-2% लोक घेऊ शकतील, बाकी 98% लोकांचं काय. ते महाग असेल फ्लाईंग कार. सगळे तर काय फ्लाईंग कार उद्या जाऊन खरेदी नाही करू शकणार. आमच्या सिस्टीममध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टम ड्रोनमध्ये बसून लोक पण जाऊ शकतात. 8 लोकांच्या कॅपॅसिटीचं ड्रोन बनवतोय आम्ही. ओके. ते ऑटो रिक्षासारखं आपण शेअरिंग मध्ये होतो तर ड्रोनने तुम्ही जाऊ शकता. म्हणजे मग ह्याच्यामध्ये तुम्ही डे टू डे इकडून तिकडे जाणं ड्रोन्समध्ये तुम्ही लोक जातील, तुमचे शेतीमाल जाईल, तुमचे मेडिक्स जातील, डॉक्टर इमर्जन्सीला जातील, फ्लडमध्ये सर्व्हिलन्स जाईल, मिलिटरीला तुम्ही ड्रोन देऊ शकता. इमर्जन्सीला ड्रोन्स तुम्ही जाऊ शकता, तुम्ही घेऊन त्याचे अनंत उपयोग तुम्ही करू शकता त्या ड्रोन्सचा. बरोबर आहे. आणि त्यात गाडी पण जाऊ शकते. जसं तुम्हाला तुम्ही अहमदाबादला जायचं, तुम्ही तुमच्या जवळच्या एअरपोर्टला गेला, ती गाडी ड्रोनमध्ये गेली, ती तुम्हाला लिफ्ट करून अहमदाबादच्या डॉक्टरला सोडेल. तुम्ही बाहेर आला, तुम्ही गेला एअरपोर्टवर, जे तुमचे 2-2 तास जातात हे जाणार नाही. तुमचे सिक्युरिटीची काही गरज नाही. तुमची गाडी तुम्ही जाणार तर सिक्युरिटीचं काही कारण नाही. ह्याच्यातनं खूप सारा वेळ वाचेल. म्हणून आमच्या कंपनीचंच नाव आहे मेक टाइम म्हणून. आम्ही तुमच्यासाठी टाइम बनवतो म्हणून आमच्या कंपनीचं एम आहे जनरेशन टाइम फॉर यू. सो दिस इज व्हॉट वी आर ट्राइंग टू अचीव्ह. आणि असं धरा की आम्ही अनसक्सेसफुल झालो असं म्हणूया 2 मिनिटं. फ्युचरिस्टिक आयडिया आहे तरी फुटप्रिंट तर राहील ना. कोणीतरी त्याच्यापर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि लोक त्याच्यावर परत प्रयत्न करतील. आणि ह्याच्या पुढेही कोणाला तरी आणखीन असं केलं होतं या कंपनीने आणि फुटप्रिंट राहील आमची कायम त्याच्यावरती. पण माझ्याकडे जी टीम आहे मला ते बघून तरी असं वाटतं की आम्ही नक्की करू ते. खरंच ऑल द बेस्ट. हे खूपच फ्युचरिस्टिक आयडिया आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं पर्यावरणाचा पण खूप विचार केलेला आहे ह्याच्यामध्ये. आम्ही पर्यावरण, युथ एम्पॉवरमेंट, मायग्रेशन थांबलं पाहिजे. बघा बरेचदा काय होतं की पत्नी गावाकडे असते, पती शहरात नोकरी करत असतो, पैसे पटवत असतो. बघा फॅमिलीची तुटातूट पण होणार नाही. बरोबर आहे. एकत्र पतीला जर तिथंच काम मिळलं त्याच्या तो कशाला जाईल दुसरीकडे. शहरावरचा लोड कमी होईल, पाण्याचा लोड कमी, जागेचा लोड कमी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारताच्या 4ही कोपऱ्यामध्ये सगळ्यांना समान संधी मिळेल, समान काम मिळेल. आणि ड्रोन्सनी तुम्ही कुठेही जाऊ शकता, माल पाठवू शकता, काही करू शकता. आणि सगळ्यात मस्त रस्त्याची जे खोदकामं पण थांबतील. आणि हे ड्रोन्स एआयने उडणार आहेत, त्याला पायलटची गरज नाही आहे, काहीच गरज नाही आहे. बरोबर. तर ही टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप करतोय, एक कार बनवतोय, सोलर पॅनल्स पण आमची कंपनी स्वतःचीच बनवतीये. आणि ऑफकोर्स कारही आम्ही बनवतोय आणि ड्रोन्सही आम्ही बनवतोय. तर R&D प्रोसेसमध्ये आहोत आम्ही. आणि हे जर सक्सेसफुल आम्ही करू असं वाटतंय तर मला असं वाटतं भारताचं टोटल गणितच बदलेल. नक्कीच.
100% बदलेल. नक्कीच. पण त्याच्यातनं टुरिझम सुद्धा होऊ शकेल. काही येतं तुम्ही मल्टीपर्पज गोष्टी होतील यांनी. तुम्ही एकदा ड्रोनने जायला लागला तर इट विल बिकम सो इझी. खूप इझी आहे. तुम्हाला 2 तास एअरपोर्टचे वाचतील तुमचे. सिक्युरिटी करा, लाईनीत उभा राहा, काही गरज नाही. गाडीतच उतरायचं नाही. गाडीला ड्रोनमध्ये बसेल, तुम्हाला सोडून देईल, उतरा, काढा, निघा तुम्ही बाहेर लगेच. आणि आता जो काही स्ट्रेस वाढला आहे तो सगळ्या गोष्टींमागचं मूळ कारण बनायला लागला आहे. रोड तुम्ही जर बघता, रोडवरचे ऍक्सिडेंट, रोड रेज, रोडवर चालवण्याचा स्ट्रेस, म्हणजे कुठं जायचं म्हणजे किती गर्दी पहिला आपण विचार करतो. खरंय. बघा तुम्ही गर्दीतून जायचं, अरे बापरे, तो 90% स्ट्रेस तुमचा ट्रॅव्हलमध्येच आहे. स्ट्रेस सगळा कमी होईल. म्हणजे कधीही ट्रॅफिकमध्ये इकडून तिकडे जाताना असं वाटतं की अरे आता मी इथे अडकलो आणि असं कोणीतरी मला उचलून तिकडे पोहोचवावं. तोच कार्यक्रम आम्ही करणार आहे. तोच कार्यक्रम आम्ही करणार आहे आणि तेच आमची कंपनी करायला ट्राय करते. येस, खूपच छान आहे. आणि त्याबरोबर एक चार्टर कंपनी पण मी चालवतो, हमादेर चार्टर म्हणून. आणि तिथं आम्ही लोकांना पायलट बनवतोय, शिकवतोय का पुढे पायलट निघाणी लागणार आहेत, का एरोप्लेन्स खूप लागणार आहेत पुढं. तर आम्ही आणि विमानी भाड्याने देतो आम्ही. हमादेर चार्टर म्हणून आमची स्वतःची कंपनी आहे. तर फ्युचरिस्टिक हे 2 यंत्रणा. आणि आमचं त्याचा एम असा आहे की एव्हरीवन कॅन चार्टर, म्हणजे प्रायव्हेट विमान तुम्हाला सुद्धा ते परवडलं पाहिजे घ्यायला, म्हणजे कॉस्ट कमी आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सगळ्यांच्या आवाक्यात यायला पाहिजे. उद्या तुम्हालाही वाटलं की तुमच्या कुटुंबाला घेऊन तुम्हाला समजा कुठे फिरायला जायचंय तर ते तुम्हाला जड नाही वाटलं पाहिजे. बरोबर. तर आम्ही तेही करतोय. काही पायलट घडवायला ट्राय करतोय आम्ही. पायलट इन्स्टिट्यूट आहे आमचं, हमादेर चार्टर. तर ती एक वेगळी कंपनी आहे आणि ही एअरपेस ही फ्युचरिस्टिक कंपनी आहे. अशा 2 कंपन्या सध्या मी चालवतोय आणि त्या दोन्ही कंपन्या सक्सेसफुल रन करायला प्रयत्न करतोय. आणि एक जगाचा अनुभव असल्यामुळे, एक फ्युचरिस्टिक विजन असल्यामुळं, एक रेसिंगमध्ये लाईव्ह झालेल्यामुळे, थोडी आयडिया असल्यामुळं आणि करेज असल्यामुळे, करेज इम्पॉर्टंट आहे. आय थिंक सो. नक्कीच येत आम्ही नक्कीच चांगला मार्ग काढू असं वाटतं. होईल. ह्याच्यामधनं घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे आणि सगळ्यांच्या हिताचं घडणार आहे. नक्कीच. तुम्ही आता रोड सुरक्षा याचा एक प्रश्न जो सांगितलात की आता जो काही आपण पोर्शे कार सारख्या आपण घटना बघतो, अपघात होतात, की रोड रेज असते आणि ती युथ मध्ये जास्त दिसून येते. तर एक जबाबदार नागरिक म्हणून एक तर रोड सुरक्षा म्हणजे आपली सेफ्टी, दुसऱ्याचीही सेफ्टी, आणि प्रशिक्षण नसताना गाडी चालवणं किंवा नशेमध्ये गाडी चालवणं, हे सगळं जे काही घडतंय हे थांबवण्यासाठी कशा पद्धतीनं लोकांमध्ये जागृती करायला पाहिजे, काय नक्की घडायला पाहिजे, म्हणजे ह्या ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत, अपघात आहेत म्हणूया आपण, ते जे थांबतील आणि लोकांच्या मध्ये अवेअरनेस वाढेल. मला असं वाटतं प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी कुणाला असं ब्लेम गेम नाही करणार आहे, पण पालक असतील त्यांनी लक्ष ठेवावं की आपली मुलं लायसन्स आहे का, त्यांचं वय 18 आहे का, पालकांनी जबाबदारी घेत. मुलांनी आपलं बघायला पाहिजे नाही मी 18 नाही तर मी गाडी नाही चालवली पाहिजे. शासनाने पण यंत्रणा कडे ठेवली पाहिजे, लायसन्स चेक करणे, किंवा शासनाचा एक धाक राहिला पाहिजे. तुम्ही रूल तोडला, सिग्नल तोडला, तुमच्या कडक कारवाई होऊ शकते. लोकांना शासनाची भीती थोडी कमी आहे. मी शासनाला ब्लेम नाही करत, त्यांच्या यंत्रणेने खूप त्राण असेल आणि लोकही एवढी वाढलेली आहेत. तर प्रत्येकाने मिळून आपला आपला पार्ट प्ले करायला पाहिजे. एक सिंगल पॉईंट ह्याला सोल्युशन नाही आहे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, वैयक्तिक लेवलला. म्हणजे स्वतः आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. शासनाने नियम कडक बनवले पाहिजेत. पालकांनी बघितलं पाहिजे की आपली मुलं काय करतात किंवा काही नाही, लक्ष द्यायला. आणि मुलांनी पण आपली आपली जबाबदारी घेतली पाहिजे. जे गाड्या मागतात की नाही मी सावकाश चालवेल, माझ्यामुळे कोणाला तरी अपघात होऊ शकतो, म्हणजे आपण त्याला म्हणू की स्कूल लेवलला किंवा इनिशियल लेवलला ह्या मुलांना ट्रेन करणं, ट्रॅफिक अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे. तर मला असं वाटतं की शाळेमध्ये जर तुम्ही ट्रॅफिकचे कोर्सेस किंवा असे कोर्सेस जर शाळेपासून जर तुम्ही चालू केले तर मुलांना एक अवेअरनेस राहील की आता RSP आहे आपल्याकडे शाळेमध्ये, पण ते किती सगळ्या शाळेत असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये रोड सेफ्टी पेट्रोल म्हणून एक कोर्स असतो. तर मला वाटतं शाळे लेवलला आता ट्रान्सपोर्टेशनचा पण एक कोर्स करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खरंय, हे अगदीच महत्वाचं आहे. आणि मला वाटतंय जसं वय येतंय एलिजिबिलिटीचं, लायसन्स काढण्याचं, त्याच्या आधीच मुलांना हे सगळं माहिती असलं पाहिजे आणि एक सिव्हिक सेन्स त्यांच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. म्हणजे ते थोडी जबाबदारी चालवतील, जबाबदारी म्हणजे मुलंही जबाबदारी घेतील, पालकांनी थोडं मॉनिटर केलं पाहिजे आणि शासनाने थोडीशी कडक भूमिका करावी असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. की तुम्ही कायदा मोडला तर तुम्हाला कडक त्याची सजा होऊ शकते, म्हणजे ते डिटरेंट म्हणून पण काम करेल. नको अरे ते पोलिसांनी पकडलं विदाऊट तर मग ते मला सजा लागू शकते, मला 8 दिवस जेलमध्ये बसवू शकतात. मग थोडी डिटर्न पण आता भीतीची नाही बघा. आता जे त्यांचे पैसे मध्ये काय दंड आहे तुझा भरून टाकतो. आणि थोडी अरोगन्सी वाढली त्याच्यामध्ये. काय तू 2000 दंड, लायसन नाही मी चालवली गाडी, काय करणार, दंड किती आहे 2000 देतो. भीती नाही राहिलेली. बघा जगामध्ये सगळ्यात जास्त लोक भारतामध्ये मरतात रोडमध्ये, आणि स्टॅटिस्टिक्स मला वाटतं तेच सांगतात 1 लाख बाईक ऍक्सिडेंट्स 1 लाख लोक भारतात. कोविडमध्ये जेवढी लोक नाही गेले तेवढे ऍक्सिडेंट लोक जातात. हे तुम्हाला माहिती आहे का? कोविडची आपण किती गाजावाजा केला, एवढे लोक गेले तेवढे लोक गेले, आणि ह्याच्याकडे लक्ष त्याच्यापेक्षा जास्त लोक जातात रोड विदारक सत्य आहे खरं. आणि प्रत्येकाला वाटतं की मी नाही जाणार, ते लोकांसाठी, असं काही नसतं. प्रत्येकाला वाटतं माझं काय ऍक्सिडेंटचं कारण आहे, ते ऍक्सिडेंट लोकांसाठी असतात असं वाटतं प्रत्येकाला, बट असं काही नाही, सांगून येत नाही. वेळ सांगून येत नाही.
तरी सुद्धा म्हणजे आता समजा अगदी वैयक्तिक लेवलला आता मला जर गाडी चालवायची, जेव्हा आपण स्टिअरिंग व्हीलवरती बसतोय तेव्हा बसल्यानंतर काय साधारण भान ठेवलं पाहिजे स्वतःच्या जीवासाठी आणि इतरांच्या जीवासाठी? मग आता गाडी ट्रॅफिकचे नियम पाळणं गरजेचं आहे. नाही तर मग तुम्ही नियम नाही तर तुमची गाडी कोणत्या लागू शकते. ट्रॅफिकचे नियम पाळावेत. गाडी चालवताना चांगल्या इन्स्टिट्यूटमधून गाडी शिकून घेणं, त्याला सराव करणं चांगला, आणि मग रस्त्यावर इंडिपेंडंट चालवलं. आता बरेच लायसन्स कोणालाही दिलं जातं पटकन, असंही मी बघितलंय. त्याला गाडी येत नसेल तो चालवत असतो आणि मग तो बिकम्स प्रॉब्लेम फॉर द पीपल. बरोबर आहे. वाहतुकीचे नियम न पाळणं, लेनची शिस्त न पाळणं, उलट्या बाजूनी येणं. तुम्ही बघितलं कधी हायवेने सगळ्या ट्रक सगळ्या राईट साईडने चाललेले असतात आणि त्यांच्या कोणीही कारवाई करत नाही. मला वाटतं एक गोष्ट जर देशाने केली, फक्त लेन शिस्त जरी पाळली ना तरी बरेचसे अवेअरनेस होऊन जाईल. त्या ट्रक्सला जे राईट लेन तोडतात त्यांच्या कठीण कारवाई करावी. शासनावरती ब्लेम पण टाकता येत नाही ना. ब्लेम नाही टाकत. या हायवेवरती जास्त ऍक्सिडेंट होतात किंवा त्या हायवेवरती जास्त. ट्रक्स जर फक्त राईटचे लेफ्ट जरी झाले ना ट्रक्सचे, तरी सुद्धा बरेचशा ट्रॅफिकला फरक पडेल. बघा तुम्ही, हे माझा ओन एक्सपिरियन्सवरून सांगतोय मी स्वतःच्या. संजय दादा, या क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल? ऑटोमोबाईल क्षेत्र सगळ्यात मोठं क्षेत्र आहे आणि आपल्याकडे ते एक्सपोजर नाही आहे ॲक्च्युली. ऑटोमोबाईल फक्त रेसिंगच नाही, त्याच्यामध्ये इंजिनियर्स आहेत, वेदर क्रू आहे, टायर डेव्हलपमेंट आहे. बघा तुम्ही जे काही हालतं ते मोटर स्पोर्ट्सच आहे ना. हो बरोबर. बेरिंग असेल, ऑइल आहे, पेट्रोल आहे, तुम्ही बघा सगळं तेच आहे ना. तर या क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे. फक्त पारंपरिक करिअरपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्राकडे पण तुम्ही करिअर म्हणून बघावं असं मला असं वाटतं. आणि त्यात भरपूर संधी आहेत. आणि फ्युचरिस्टिक बघा. इथून पुढे तर तुम्हाला संधी बघायचं असेल तर सर्व्हिस इंडस्ट्री बघा. तुम्ही इको फ्रेंडली जे काय तुम्ही करू शकता इथून पुढच्या काळात, त्या टाईपच्या कंपन्या बघा. AI मुळे आणि पारंपरिक गोष्टी नजरेआड गजाआड होणारच आहे त्या सगळ्या. बरोबर. आणि त्याची थोडीशी कल्पना तुम्ही तुमच्या कंपनीच्या मार्फत दिलेलीच आहे. येस. सो फ्युचरिस्टिक व्ह्यू ठेवणं गरजेचं आहे. आणि आम्ही तेच एक माझा स्वतःचा अनुभव बघून आणि एक काय म्हणू, एक नॉलेज मला जे आहे ते मी थोडंसं समाजाची बांधिलकी देणं म्हणून एक कंपनी करायचा प्रयत्न केला आहे. आणि झालं तर मला असं वाटतं की इट विल चेंज द हिस्ट्री ऑफ इंडियन ट्रान्सपोर्टेशन असं मला वाटतं. नक्कीच. येस, नक्कीच. कुठलाही स्पोर्ट्स म्हटलं की त्याच्यामध्ये शारीरिक तुमचा व्यायाम म्हणा किंवा एक ट्रेनिंगसाठी जे काही तो कस लागतो शरीराचा, त्याच्यासाठी एक्सरसाइज, आणि तुमच्या स्पोर्ट्समध्ये तर शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टींचा कस लागतो. राईट. तर असं काही एक्सरसाइजेस तुम्ही करता का? हो, मी आता गेल्या 5-7 वर्षात थोडंसं आळशी झालोय. पण आधीच्या बाईकच्या याच्या काळात आणि कारच्या पण आधीच्या काळामध्ये रोज सकाळी फुटबॉल खेळायला जाणं, जिमला जाणे, स्विमिंग करणे, सायकलिंग करणे, ट्रेनिंग करणे, योगा करणे, हे सगळं मी काटेक्षाने फॉलो केलं आणि इनिशियल पार्टमध्ये. आता मला काय गरज पडत नाही, काय ऑलरेडी 57 नाव, तर मी आता खूप स्ट्रेस घेत नाही एक्सरसाइजचा, बिकॉज ऑलरेडी करून झालेलं आहे. तर फिटनेस हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि हा लाईफचा एक भाग पाहिजेत. तुम्ही स्वतःसाठी रोज 1 तास द्या. सकाळी मला वाटतं 6 ते 7 ही सगळ्यात योग्य वेळ आहे. तेव्हा कुठलंही काम, कुठलंही ऑफिस काही नसतं. आणि 1 तास जर स्वतःसाठी दिलं तर तुम्हाला छान वाटेल. तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की 1 तास स्वतःसाठी नक्की द्या. यू लव्ह युअर सेल्फ आणि यू लव्ह युअर द एक्सपिरियन्स. खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं ते. आणि ही जी अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तर फोकस असणं फार गरजेचं आहे. अशा वेळेला मग मानसिक तुम्ही कसं स्वतःला तयार करता? ॲक्च्युली मोटिवेशनच तुमचा फोकस असतो. तुम्ही एखादी गोष्टी खूप फोकस केलं तर तुम्ही फोकस निघून पण जाऊ शकतो. सो यू शुड लव्ह टू डू, यू शुड एन्जॉय व्हॉट यू डू. तुम्ही एन्जॉय केलं तर मग ते फोकस निघून जा. फोकसची गरज नाही, बिकॉज यू एन्जॉय व्हॉट यू आर डुईंग. करेक्ट. सो तुम्हाला एन्जॉय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कुठली पण गोष्ट करायला आयुष्यामध्ये यू शुड बी बेस्ट ऑफ युअर मेंटल एबिलिटी. तुम्ही खूप खुश आहे, आनंद बघा, तुम्ही गोष्ट चांगली करू शकता. तेच तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशन तुम्ही दमलाय, थकलाय, टेन्शन आहे, तर तुमचा परफॉर्मन्स खाली जाईल. बरोबर. तर आयुष्यामध्ये तुम्ही ऑलवेज जास्ती पॉझिटिव्ह राहणे, आनंदी राहणे, स्वतःला केअर करणे. जर तुम्ही स्वतःला खुश ठेवलं तर तुम्ही लोकांचं पण काळजी घेऊ शकता. संजय दादा, तुम्ही आता जे काही सांगितलं, तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही तुमचा फॅमिली बिझनेसही सांभाळलात, जे रेसिंगची जी पॅशन आहे ती पण तुम्ही सांभाळलीत. इतक्या सगळ्या गोष्टी करत असताना, कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना, जे मधले तुम्ही भावनिक क्षण पण सांगितले की असं जेव्हा झालं त्यावेळेला माझं कुटुंब मला आठवलं. तर अशा वेळेला कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना असे काही क्षण आले की काही गोष्टी राहून गेल्या, अशी काही खंत आहे का की हे माझं राहून गेलं, हे मला करता नाही आलं, असे काही क्षण आले? बघा, तुम्ही किती कराल तेवढं कमीच असतं असं मला वाटतं. वैयक्तिक सेल्फिश असायची काही गरज नाही आहे. तुम्ही की फॅमिली कम्स फर्स्ट. तुम्ही जर तुमच्या कुटुंबाचं आर्थिक बाजू जर बऱ्यापैकी बघितली आणि फायनान्शियल सिक्युरिटी असेल तर ते पहिलं स्टेप तुम्ही तिकडे या. मी कुणाला सांगणार नाही की तुम्ही करिअर करा, पॅशन फॉलो करा. प्रॅक्टिकली मी तुम्हाला एक सोर्स ऑफ इन्कम असणं गरजेचं आहे. मग तुम्ही पॅशन ते करू शकता. खरं. आधी स्वतःला शिका, स्वतःला काय म्हणू सेल्फ सस्टेन बनवा. जॉब असेल, बिझनेस असेल, आणि एक ते झालं
झालं की मग तुम्ही तुमचं पॅशन करायलाच पाहिजे. तुम्ही करता security अशी कशासाठी, तुम्ही करता यामध्ये कशासाठी असली आहे? तुम्ही शाळेत जाता, शिकता, करिअर करता, पैसे कमवता, कशासाठी करता? बिकॉज बाय द एंड ऑफ द डे यू वॉन्ट टू बी हॅपी. म्हणूनच ही सगळी धडपड चाललेली असते ना, की तुम्हाला आनंद मिळावा म्हणून जे तुम्ही सगळं करता. बरेचसे लोक ते विसरून जातात आणि ते करत राहतात 70 वर्षापर्यंत, 80 वर्षापर्यंत, आणि देन दे फॉरगेट टू लिव्ह. सो आय थिंक मध्ये एक पॉज घ्यायला पाहिजे तुम्ही, असं मला वाटतं, की जेव्हा तुम्ही वरती तुम्ही बेसिक गोष्टी केल्यात, मग बघा तुम्हाला काय करायचं होतं, काय एक्सपिरियन्स करायला. लाईफ इज ऑल अबाउट एक्सपिरियन्सिंग, बट नॉट विदाउट सोशल सिक्युरिटी अँड फायनान्शियल सिक्युरिटी. ही काळाची गरज आहे. तर मी स्वतः सगळ्यांना सांगेल की तुम्ही पहिले फायनान्शियल सिक्युरिटी बघा, ते पहिलं करणं गरजेचं आहे. टू फूड ऑन द टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही फॅमिलीचे कर्ते असाल किंवा पार्ट असाल, तुमचा पार्ट पहिला तो प्ले ती तुमची जबाबदारी आहे. जबाबदारी संपल्यानंतर किंवा जबाबदारी घेता सायमल्टेनियसली तुम्ही तुमचं पॅशनही करू शकता. जे मी केलं, जबाबदारी घेतली आणि पॅशनही केलं, तर दोन्ही करू शकता. अवघड काय त्याच्यामध्ये? बरोबर आहे, असं अवघड काही नाही. अजूनही तुम्ही बायकिंग करता? हो, मी मागच्या एक 15 दिवसापूर्वी काय बाईक रेसमध्ये भाग घेतला होता. अच्छा. हो, माझ्याकडे बाईक आहे. एका कॉम्पिटिशनमध्ये मी आत्ताही भाग घेतला होता. मी मजेने घेतला होता ऑफकोर्स, बट येस आय लव्ह टू राईड बाईक. बाईक हॅज ऑलवेज बीन माय फर्स्ट लव्ह. राईट. येस. संजय दादा, व्हॉट नेक्स्ट? जस्ट टू एक्सपिरियन्स लाईफ टू द फुलेस्ट, वॉट एव्हर यू कॅन डू. किंवा फायनली तुम्ही तेवढंच करू शकता. यू कॅन एक्सपिरियन्स लाईफ टू युअर फुलेस्ट. मला असं वाटतं प्रत्येकाला एक खेळ आणि एखादी कला आली पाहिजे. तर तुम्ही फायटिंग स्पिरिट पण तुमच्या तिथे खेळात हारजीत एक वृत्ती येते तुमच्यामध्ये. कलेमध्ये तुम्हाला थोडंसं इमोशनल टच येतो. म्युझिकची एखादी आवड आहे तुम्हाला, एखादं वाद्य तुम्ही वाजवताय, चित्र काढताय, एक थोडंसं एक इमोशनल टच राहतो तुम्हाला. तर मी प्रत्येकाला सांगेल एक खेळ नक्की खेळा आणि एक कला नक्की करा. मी सिंथसायझर वाजवतो बरेचदा. हां, किंवा मला आवड आहे, किंवा मी नाटक गाणी वगैरे म्हणायला ट्राय करतो. सो एक कला तुम्हाला प्रत्येकाला आली पाहिजे आणि ऑफकोर्स एक खेळ तुम्हाला आला पाहिजे. दॅट इज द वे यू शुड लिव्ह, आय वुड से. तुम्हाला कार आणि ड्रायव्हिंगची एवढी पॅशन आहे, तुम्हाला स्वप्नही कारची पडतात का? येस. ॲक्च्युली तुम्ही बघत असाल माझ्या घरामध्ये मी कार बेडरूमच्या समोर लावली आहे. आणि ती गाडी जी लावली बेडरूमच्या समोर, तर त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे काय? नाही. ॲक्च्युली ते स्वप्न आहे. मी झोपायच्या आधी गाडी बघतो, मग डोळे बंद करतो. उठले की पहिले गाडी बघतो आणि मग बेडच्या बाहेर येतो. आय स्लीप विथ ड्रीम, आय गेट अप विथ ड्रीम. आणि ती गाडी अशा पद्धतीने लावली की ती गाडीचं स्टेअरिंग दिसतं. ह्याच्यापेक्षा भारी काय असू शकतं? ह्याच्या भारी काय असू शकतं? तुम्ही ड्रीम बघून झोपताना उठताना पण तुम्ही ड्रीम बघून उठता. मी कधी कधी दुसरे खुशी असेल ना, अरे आपण राईटला आहे का, मग आपण आधी लेफ्टला होऊया, मग आपण डोळे उघडूया. असं पण मी थोडं सुपरस्टिशियसली पण करतो कधी कधी. सो की अरे आपण आज दुसऱ्या बाजूला डोळे नको उघडायला, व गाडीकडे बघूनच डोळे उघडूया. तर ते माझ्यासाठी ड्रायव्हिंग इज योगा, काय म्हणू, ट्रेस बस्टर, पॅशन. ड्रायव्हिंगमध्येच माझं सगळं येऊन जातं. मी जर गाडी 100 किलोमीटर चालवली ना, मला सगळ्याचे फील्स मिळतात. वाईब्स मिळतात. मेडिटेशन आहे, ट्रेस बस्टर आहे, फील गुड हॅपी मोमेंट आहे, बिंग अलाइव्ह हा मोमेंट आहे. किती त्याला उपमा देऊ मी, त्या माझ्यासाठी सगळे असं म्हणूया आपण. हां, सो माझ्यासाठी गाडी चालवणंच हे सगळं आहे. तर मला मेडिटेट करायची गरज नाही ॲक्च्युली. तेव्हा वाटलं गाडी घ्यायची, 100 किलोमीटर चालून यायचं. तुम्ही 38 तब्बल 38 वर्ष सलग या क्षेत्रामध्ये आहात. मला वाटतं असं कोणीच नसेल आतापर्यंत. असतील लोक, मला असं वाटतं असायला पाहिजेत. मला वाटतं लोक, मी त्याचा अभ्यास नाही केला. आय एम शुअर देर आर मॅड पीपल लाईक मी. माझ्यापेक्षा वेडे लोक आहेत जगामध्ये. माझा एक मित्र आता एक वर्ल्ड टूर करतोय. तो रस्त्यावर 4 वर्ष राहणार आहे बाईक घेऊन. हां, एक कोलंबियाचा आहे, मला डकारला भेटला होता. तो आता भारतात आलाय, तो आता ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. तो मला मी 4 वर्षांनी घरी जाणार आहे. खूप लोक आहेत जगामध्ये, वर्ल्ड टूर करतात. बरेचसे लोक अर्न अँड स्पेंड करतात. आणि लोक पैसे का कमवतात आणि जग बघायचं म्हणून पैसे कमवणारे पण खूप लोक पाहिले आहेत मी. आपल्याकडे भारतीय संस्कृतीत आपण सेव्हिंग्स करतो, बँकेत पैसे ठेवतो, ठेवायला पाहिजेत. इज अ गुड थिंग. बट वी अर्न मनी टू कीप ॲसेट्स. पण बऱ्याचशा देशामध्ये त्यांच्याकडे सोशल सिक्युरिटी चांगली असेल किंवा त्यांची विचारधारा वेगळी असेल. पण लॉट ऑफ पीपल अर्न मनी टू स्पेंड मनी. मला काही लोक हे असे पण माहिती जे 6 महिने काम करतात आणि 6 महिने सुट्टी घेतात. असे पण खूप लोक मी पाहिले युरोपमध्ये. सगळीकडे फिरायला जातात. हां, मला माझ्यासाठी ते नवीन होतं. पण मी नाही मेट देम काही ठिकाणी नाही. मी 6 महिनेच आम्ही काम करतो. मग काम कशासाठी करतो? फिरायसाठीच करतो ना आम्ही काम. फिरवायचे, पैसे कमवायचे, 6 महिने फिरायचं, पण 6 महिने परत काम करायचं, 6 महिने सुट्टी घ्यायची. तर अशी पण मी एक पाहिली, एक हे अशी पण लोक पाहिलेत. तर जग बघता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी, मग त्यातनं आपल्या आयडिया येतात, आपण मग एवढं काम कशाला करायचं.
आपणही थोडंसं वेळ दिला तर काय हरकत आहे. म्हणजे लाईफ इज लर्निंग प्रोसेस. बरोबर. आणि जसं मी सांगितलं लाईफचा एक्सपिरियन्स घेणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. संजय दादा, आपण एआयचं वगैरे सगळं इतकं बोलतोय, मग जेव्हा आता हे ड्रायव्हरलेस सिस्टम्स येते, एआय आहे म्हटल्यानंतर जी तुमच्यासारखी लोक आहेत ज्यांना ड्रायव्हिंगची पॅशन आहे, ज्यांना ड्रायव्हिंग आवडतं, त्यांनी ही आवड त्याचं काय करायचं? काही नाही, त्यांची ते गाडीच होते, ते नाही वापरणार ऑटोमॅटिक कार्स. ते सोयीसाठी आहे ना तुमच्या. तर रोडमध्ये पण कुठे पायलट आहेत? रोडमध्ये लोक जाणार बसून. आहेच ना, असं काही नाही आहे. ज्याला गाडी चालवते ते ऑटोमॅटिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे. आता तुम्ही बऱ्याचशा ट्रेन त्याला ड्रायव्हर नसतात, आपल्याला माहिती आहे का? खरं तर मला या क्षेत्राची फारशी काही माहिती नव्हती आणि नाही आहे, मी प्रामाणिकपणे मान्य करते. पण जेव्हा तुमच्याबद्दल मला माहिती कळली, खरंच मला उत्सुकता वाटली. आणि जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हा खरंच इतके छान पद्धतीनं तुमचा जीवन प्रवास ऐकल्यानंतर किती जिद्दीने तुम्ही पुढे जाऊ शकता आणि अशा रिस्क असलेल्या सुद्धा स्पोर्टमध्ये तुम्ही इतके पुढे जाताय आणि सतत तुम्ही अव्वल यश मिळवताय. तरी सुद्धा फारसे असे तुम्ही कुणामध्ये बोलत नाही आहात त्याविषयी, तुमच्या यशाविषयी. यू आर क्वाईट डाऊन टू अर्थ. इतके हंबल तुम्ही आहात. हे कसं काय तुम्हाला जमतंय? कारण तुमचं यश बघताना असं वाटतं की खूप काही अचीव्ह केलंय तुम्ही. म्हणजे हे यश तर इतरांना सांगण्यासारखं आहे, पण तुम्ही फार असे प्रकाश झोतात आलेले नाही आहात. त्याचं काय कारण आहे? बघा, आता म्हणजे थोडं कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे, पण मी त्याचं उत्तर नक्की देऊ इच्छितो. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही करता, कुठलाही खेळ असेल, गेम असेल, पॅशन असेल, तुम्ही स्वतःला चॅलेंज करत असता, तुम्ही स्वतःसाठी करता. मला करेक्ट, एम आय राईट ऑर रॉंग? अगदी बरोबर आहे. तुमची चित्रकला असेल, तुमचं क्रिकेट खेळणं असेल, फुटबॉल खेळणं असेल, तर तुम्ही का करत असता? तुमचं पॅशन आहे, तुम्हाला आवड आहे. आता हे तुम्ही केल्यानंतर हे लोकांना सांगण्यासारखं आहे का? इनफॅक्ट मला तर असं वाटतं की तुम्ही जितके यश मिळवताल, तुम्हाला हंबल होणं जास्ती गरजेचं आहे. मला माझी आई नेहमी सांगायची, हायर यू क्लाइंब द मोर यू हॅव टू बेंड. आपण डोंगर चढताना पण आपण वाकून चढलो तर आपण जास्ती वर चढू शकतो. अगदी खरं. तर तुम्ही यश मिळवल्यानंतर तुम्हाला त्या यशाचा बाकीच्यांना इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येता कामा नाही. आणि ह्याच्यावरनं मला आलं लक्षात असं की जेव्हा डकार रॅली तुम्ही फिनिश केली, पूर्ण केली, त्यावेळेस मी तुमचा व्हिडिओ बघितला. आय वॉज व्हेरी हॅपी. आणि तुमच्या चेहऱ्यावरनं तो आनंद इतका ओसंडून वाहत होता. तो आनंद माझ्यासाठी होता. इट वॉज अ मोमेंट ऑफ युअर लाईफ. बघा तुम्ही, मी स्वतः आनंदी स्वतःसाठी झालो होतो. संजय दादांच्या विचारात नाही किती घेण्यासारखं आहे. खरंच संजय दादा, आज तुम्ही आम्हाला तुमच्या घरी बोलवलंत आणि इतकी छान माहिती दिली तुमच्या क्षेत्राविषयी आणि इतक्या आपल्या छान गप्पा झाल्या, त्याच्यासाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार. आम्हाला आवडलं तुमच्याशी गप्पा मारायला. आणि मुख्य म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की या क्षेत्रातली माझी माहिती नसताना सुद्धा तुमच्या मार्फत ही माहिती मी शब्दयात्रीतनं लोकांपर्यंत पोहोचवू शकले, याचा मला खूप आनंद वाटतो. तर तुमच्या कंपनीसाठी, पुढच्या यशासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आज इथे आमच्याशी गप्पा मारायला तयार झालात आणि तुमचा वेळ दिलात, त्याच्यासाठी खूप खूप आभार. मी माझ्यातर्फे पण तुमच्या चॅनलला, तुमच्या पॉडकास्टला शुभेच्छा देतो. आणि तुम्ही चांगला अभ्यास करून आलता मोटर स्पोर्ट्सवर आणि तुमची तयारी चांगली होती आणि तुम्ही प्रश्नही छान विचारले. मी एवढं सांगू इच्छित की मी काही रॉकेट सायन्स किंवा फिलॉसॉफर किंवा काही नाही, म्हणजे नॉर्मल पर्सन, नॉर्मल विचार करा, अवघड काही नाही आहे. आणि मला असं वाटतं जगात सगळेजण इक्वली टॅलेंटेड आहात, इक्वल आहात आणि सगळेजण आपण इक्वलच आहोत. फक्त थोडं एफर्ट टाका, बाकी काही नाही आहे. आणि थोडं रिअलाईज करा गोष्टी, अवघड काही नाही आहे. वर खाली आणि पर्सनल वर खाली करायचं काहीच गरज नाही कुणाला. तर या माध्यमातून मी तुम्हालाही थँक्यू सांगतो, आपल्या कॅमेरामॅन साहेबांना धन्यवाद सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.